सत्रातील शेवटच्या व्याख्यानाच्या दिवशी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते। पुन्हा एकदा म्हणजे दर पौर्णिमेला केलेलंच आहे। याही पौर्णिमेला सगळ्यांच्या वतीने निवृत्त अध्यापक आणि ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय यांच्या वतीने आज या मातृमंदिरात आपल्या सर्वांचं स्वागत। आपल्या नेहमीच्या प्रथेनुसार सर्वप्रथम पद्य होईल, त्यानंतर आजच्या वक्त्यांचा परिचय होईल, नंतर वक्त्यांचं आपल्याबरोबरचा संवाद, आपल्यासमोर त्यांचं मत मांडणं, त्यांचं व्याख्यान हे या ठिकाणी होईल। आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षपद माननीय सौ उषाताई पिंपुडे यांनी स्वीकारलेलं आहे। त्यांचे मी स्वागत करते अध्यक्ष म्हणून। यांच्या व्याख्यानानंतर अध्यक्षीय भाषण होईल, नंतर काही जणांना आपली मनोगत इथे व्यक्त करायची आहे। वर्षभर आपलं हे कसं चाललं, काय आपण कसे रमलो, अजून पुढे कसं रमायचं आहे, याच्या संदर्भात काही जणांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। ती मनोगत होतील, समारोप होईल आणि पसायदानाने आजच्या पुरता पूर्ण विराम होईल। धन्यवाद। सर्वप्रथम ऐकूया।
सुरांनी आजच्या या सत्राची सुरुवात होते. नमस्कार. ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी आणि तिथल्याच निवृत्त अध्यापक गटाने आयोजित दर पौर्णिमेला होणाऱ्या या व्याख्यानातील आजचे 13वे म्हणजेच मराठी वर्षातील शेवटचे पुष्प. गेले वर्षभर चैत्र महिन्यात सुरुवात झालेल्या या व्याख्यानमालेमध्ये प्रत्येक महिन्यात विशेष असा विषय घेऊन 12 व्याख्यानांचे विचार आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळाले. आदरणीय भाऊंची अशी इच्छा होती की दर पौर्णिमेला कुठल्या तरी विषयावरती असं चिंतन व्हायला पाहिजे, व्याख्यानं व्हायला पाहिजे. आणि त्यांची इच्छा म्हणून वर्षभर हा योग जुळवून आणणाऱ्या आदरणीय पानसेबाई आणि त्यांच्या सर्व टीमचं खूप कौतुक वाटतं मला. त्यांचं खूप अभिनंदन. दर महिन्याला कोणता विषय ऐकायचा अशी उत्सुकता सगळ्यांना असते. तसं या महिन्यात कोणता विषय ऐकायचा आहे तर दळिता कांडिता तुझं गायीना अनंता असं जीवनसूत्र असणाऱ्या आणि पंढरीच्या चोराला म्हणजे विठ्ठलाला आपल्या हृदयामध्ये घट्ट कवटाळून ठेवणाऱ्या संत जनाबाई. आजच्या सत्राच्या अध्यक्षा प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि निवृत्तीनंतर गुरुकुलामध्ये निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या अशा आपल्या आदरणीय सौ उषाताई पिंपुडे ह्या आजच्या सत्राच्या अध्यक्षा आहेत. संत जनाबाईंचे भावविश्व उलगडण्यासाठी आज सौ राजश्रीताई इथे आलेल्या आहेत. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. ॲक्च्युली यावर्षी मी त्यांच्यासोबत सहवर्ग शिक्षक असल्यामुळे त्यांचे अनेक पैलू मला कळले. त्यातले काही पैलूंची मी थोडक्यात मांडण्याचा इथे प्रयत्न करते. सौ राजश्रीताई अविनाश मराठे गुरुकुलाच्या सुरुवातीच्या फळीतील कार्यकर्त्या आहेत. तेव्हापासून ते आजपर्यंत त्या विद्यादानाचं काम अविरतपणे करत आहेत. मराठीमध्ये MA त्यावेळेचं नेट सेट अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या ताई आहेत. मराठी हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळे मराठी शुद्ध ठेवण्यासाठी त्या कायम आत्मीयतेने काम करत असतात. आजही गुरुकुलात एखाद्या मराठी शब्दाची आम्हाला काही अडचण आली किंवा शुद्ध लेखनाची काही शंका असली की आम्ही ताईंकडे धाव घेतो आणि त्याचं शंका निरसन अगदी त्या लगेच चुटकीसरशी करून देतात. गुरुकुलामध्ये शैक्षणिक गुणवत्ता काम वाढवण्याचं काम त्या चिकाटीने आजही करत आहेत. त्यांना झाडांची खूप आवड आहे. त्यांच्या घरी जर तुम्ही भेट दिली तर आपल्याला वाटणार पण एवढ्या कमी जागेमध्ये इतकी झाडं आपल्याला सापडतील. ताईंनी आपली ही बागकामाची हौस जोपासली आहे आणि ती मुलांमध्ये सुद्धा रुजवण्यासाठी परसबाग हे छोट्या पुस्तिकेचं लेखन कोविड काळामध्ये केलं होतं. ते अतिशय उत्तम सुगरण आहेत. त्यांची युक्ताहार ही छोटी पुस्तिका वापरून कोविडच्या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी घर बसल्या अतिशय चविष्ट पदार्थ बनवले होते. विविध कलांची ताईंना आवड आहे. म्हणजे रांगोळी असेल, पाककला असेल, विणकाम असेल, वेगवेगळे छंद जोपासणाऱ्या ताई अतिशय संवेदनशील कवयित्री आहेत. म्हणजे त्यांच्या 200हून अधिक कविता संग्रह आहेत. म्हणजे मी त्यांना मागं लागले की त्याचा आपण पुस्तिका करूया, कविता संग्रह करूया, त्या नक्की करतील. ह्यासोबतच दासबोधाचा अतिशय सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे. 120हून अधिक त्यांनी पेपर त्याचे जे असतात सखोल दासबोधाचे ते सोडवलेले आहेत आणि अजूनही त्यांचं ते काम चालू आहे, अभ्यास चालू आहे. यासोबत गुरुकुलातील साधन संचित, साधन अक्षर, साधन विचार, सस्नेह नमस्कार यासारख्या पुस्तकांचं त्यांनी संपादन केलेलं आहे. नर्मदालय येथे शिक्षक प्रशिक्षण घ्यायला ताई गेल्या होत्या. आपल्या शाळेतर्फे अनेक मान्यवरांना जे पुरस्कार दिले जातात त्या मानपत्रांचं अतिशय उत्तम शब्दांकन लेखन ताईंनी केलेलं आहे. संत साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. वारीच्या वेळी लिहिलेले त्यांचे संत नामदेवांचे, संत तुकाराम महाराजांचे, संत जनाबाईंच्या अभंगावरील निरूपण आपण सगळेजण वाचत असतो. फेसबुकवरती त्या लिहित असतात. त्यामध्येच संत जनाबाई हा विषय म्हणजे ताईंचा अगदी हळवा कोपरा. याच जनाबाईंच्या भावविश्वाविषयी अधिक त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. मी जास्त वेळ न घालवता राजेश्री त्यांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या सत्राची सुरुवात करा. धन्यवाद. सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. भाऊंनी सांगितलेल्या विचाराला अध्यारूप मानून ज्या सगळ्या ज्येष्ठ अध्यापकांनी हा वाढता उपक्रम ठेवला, म्हणजे आज त्याचा 13वा भाग आहे, 13वा महिना आहे. आणि ही ज्ञानाची पौर्णिमा आणि विचारांची पौर्णिमा
अत्यंत तेजस्वी करण्याचा नेटाने प्रयत्न ज्यांनी ज्यांनी वर्षभर केला, या सगळ्यांना वंदन करते. खरं तर गेल्या 2 महिन्यांपूर्वी पानसेवेचा फोन आलेला होता आणि त्यांनी विचारलं होतं की कोणत्या विषयांवर बोलायला आवडेल. तर मी नेहमीप्रमाणे महिना बघून सावरकर, विवेकानंद असं सांगितलं होतं आणि त्यामध्ये शेवटचा विषय मी संत जनाबाईंचा भावविश्वास दिलेला होता. पानसेबाईंची कल्पकथा, योजकथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या म्हणाल्या, सावरकर, विवेकानंद आपण सगळेच नेहमीच ऐकलेले पण आहेत. जनाबाई फारशा लोकांसमोर आलेल्या नाही आहेत आणि तोच विषय तुम्ही निवडा, तोच विषय घ्या. तसं गेले वर्षभर जनाबाई माझ्या मनामध्ये सुद्धा आहे. याचं कारण की वारी अभंगाची हा विषय मी हाताळला. पहिल्यांदा तुकाराम महाराजांचे अभंग लिहिले, म्हणजे अर्थ उलगडण्याचा प्रयत्न मी माझ्या बुद्धीने केला. ते काही जणांना आवडले. मग म्हटलं दुसऱ्या वर्षी काय करावं. मग तसे दुसरे 2 वर्ष मी संत नामदेवांचे अभंग गाथेमधून बघितले. आता मी त्यावेळेला थोडंसं माझं मी स्वातंत्र्य घेते आणि हेच अभंग, याच विषयावरचे अभंग असं नाही, रोज रात्री गाथा बघायची आणि त्यामधल्या आपल्या मनाला भावेल तो अभंग निवडायचा आणि त्याच्यावर विचार करून ते लिहायचं. असं स्वतःच्या बुद्धीने असं काहीतरी थोडासा विचार केला आणि तसं मग गेल्या वर्षी 2 वर्ष नामदेव झाले, तर मग आता जनाबाई घेऊया असं गेल्या वर्षी ठरवलं. आणि जनाबाईंना वाचता 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 त्यामध्ये अधिकच गुंतत गेले आणि म्हणून म्हटलं की यावर्षी थोडासा जनाबाईंचा विषय, त्यांचं भावविश्व, एक सामान्य स्त्री कुठंपर्यंत पोहोचू शकते, हा विषय थोडासा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आज करणार आहे. पण हा विषय मांडताना माझी स्मरणशक्ती एवढी जाणवी नाही, त्यामुळे मला थोडा वहीचा आणि मीच लिहिलेल्या थोड्या लेखांचा आधार घ्यावा लागणार. कारण ते अभंग आपण वाचत नाही. काही अभंग आपल्याला माहिती आहेत, काही अभंग आपण रेडिओवर ऐकतो सुद्धा आणि तेवढेच 1-2 वेळी आपल्याला माहीत असते. पण जनाबाईंची कल्पकता काय होती, जनाबाईंची प्रतिभा काय होती, हे जर त्यांनी लिहिलेले अभंग आपल्यासमोर मांडले नाही तर नुसतं जनाबाईंच्या कथा सांगून आपल्याला ते नाही कळणार. म्हणून पहिल्यांदाच क्षमा मागते सगळ्यांची आणि थोडासा हा लेखनाचा आधारसुद्धा मला घ्यावा लागेल यासाठी. खरं तर संत जनाबाईंच्या पूर्वीचा महाराष्ट्र कसा होता हे आधी आपल्याला बघायला लागेल, तर मग जनाबाई आपल्याला समजून घेता येते. तो काळच 13व्या शतकाचा आहे आणि हा 13व्या शतकामधला हा जो महाराष्ट्र आहे तो यादवांच्या छत्राखाली होता. मराठी भाषेला चांगले दिवस होते. खरं तर तिचं कुठंही दडपण किंवा असं वेगळं काही हे नव्हतं. छान बहरणारी भाषा होती. मराठीनं अगदी असं वर्णन केलंय काही लोकांनी की गोंडस रूप धारण केलेलं होतं मराठी भाषेनं. आणि असा तो काळ त्या मराठीच्या साहित्यामधून, हृदयामधून नवनवीन साहित्याचे उमाळे उसाचे टाकत बाहेर पडत होते. असे अनेक कवी कवयित्री त्या काळामध्ये आपल्याला यादव काळाने दिलेले आहेत. आणि म्हणून पहिला जो आपला ग्रंथ आहे आद्यकवी मुकुंदराजांनी लिहिलेला विवेक सिंधू, त्याचं वैभव आपल्या सगळ्या महाराष्ट्राला, मराठी माणसाला हे प्राप्त झालं. पण हे सगळं जरी असलं तरी महाराष्ट्रातली 13व्या शतकामधली धार्मिक अवस्था मात्र काहीशी बिकट होती असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजेच वेगवेगळे पंथ होते. लिंगायत असेल, महानुभाव असेल, अन्य अवैदिक असे जे धर्मपंथ आहेत त्यामध्ये अराजक मानलेलं होतं. साधू लोक होते, त्यांना आपण जीवन कसं जगायचं हे कळत नव्हतं. त्यांच्याही मध्ये
अराजक होतं. बहुजन समाजामध्ये तर व्यभिचारी भक्तीचं हिडीस रूप आपल्याला त्या काळामध्ये त्या वर्णनांमधून, त्या तत्कालीन साहित्याच्या काही वर्णनांमधून बघायला मिळतं. असं हे व्यभिचारी भक्तीचं रूप थैमान घालत होतं आणि लोकांना कळत नव्हतं की काय करू, कोणता झेंडा घेऊ हाती, हा प्रश्न लोकांसमोर होता. आणि त्याच काळामध्ये हेमाडपंताने जो ग्रंथ लिहिला चातुर्वर्ण्य चिंतामणी नावाचा, आणि त्यामध्ये 1300 पुण्यकर्म कशामुळे मिळेल तुम्हाला, तर 1300 पद्धती सांगितलेल्या आहेत, 1300 पद्धती सांगितल्या. आणि त्याचा उपयोग करायला लागलेलो म्हणजे हे कर्मकांड आहे. कर्मकांडामध्ये अडकवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि त्यामुळं ज्ञानाला आचवलेला समाज अशा ध्येयशून्य सगळ्या गोष्टींमध्ये दुबळा बनत चाललेला होता. ही धार्मिक परिस्थिती होती महाराष्ट्रामधली 13व्या शतकात, ही सुरुवातीची. पण जसा संत ज्ञानदेवांचा जन्म झाला आणि त्यानंतर ही सगळी परिस्थिती हळूहळू पालटायला सुरुवात झाली असं आपल्याला एकूणच साहित्याचा इतिहास सांगतो. म्हणजे जे मी आत्ता वर्णन केलं की 1300 हे सगळे कर्मकांड आहेत आणि हे काम केलं की आम्हाला पुण्य मिळणार, हे काम केलं की आम्हाला पुण्य मिळणार, ही पूजा केली की आम्हाला पुण्य मिळणार, असा जो काही समाज विचार करत होता, या सगळ्याला फाटा देऊन या सगळ्याला छेद देण्याचं काम माऊलींनी केलेलं आहे. त्यासाठी माऊलींचा जन्म इतका महत्त्वाचा आहे की समाज, आपल्याला फक्त हे माहीत असतं की ज्ञानेश्वरी लिहिलेली, संस्कृतमधलं ज्ञान प्राकृतात आणलं आणि माऊलींचं हे श्रेष्ठत्व, पण त्याच्याही पलीकडे माऊली किती थोर होते हे आपल्याला त्या सामाजिक परिस्थितीकडे ज्यावेळेला आपण लक्ष देतो त्यावेळेला आपल्याला समजतं. आणि मग माऊलींच्या जन्मानंतर काही वर्षांनी पंढरपूर हे भक्तिपीठ बनायला सुरुवात झाली. खरं तर माऊलींच्या जन्मापूर्वी 700 वर्षांपूर्वी वारकरी पंथ उदयाला आलेला होता, पण त्याला सुद्धा ध्येय नव्हतं, त्याला सुद्धा काय करावं हे समजत नव्हतं. दिशाहीन झालेला हा समाज होता. आणि त्या काळात मग हा भागवताचा वारसा घेऊन माऊली हळूहळू आपलं काम करायला लागलेली आहे. आणि ज्ञानेश्वरी लिहून तर अजूनच सगळे स्त्री शूद्र या सगळ्यांना एक व्यासपीठ जे मिळवून दिलं, ती माऊलींची योग्यता आहे, ते माऊलींचं मोठेपण आहे. आणि म्हणून तत्वज्ञानाची ज्ञाननिष्ठ बैठक जर कुणी दिली असेल तर ती संत ज्ञानेश्वरांनी आपल्या महाराष्ट्राला दिली. आणि म्हणून या संप्रदायाचा जो प्रभाव सुरू झाला आणि त्या प्रभावाखाली आपला महाराष्ट्राला, त्यामध्ये प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे 2 संत, त्यांनी सगळं हे काम केलं आणि वारकरी संप्रदायाला अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवलं. आणि लोकजीवन जे आपलं धार्मिक लोकजीवन होतं त्यांना नवीन संजीवन देण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वर आणि नामदेव नावातच आहे, एक ज्ञान देणारा, एक नाम घेणारा आणि नाम घ्यायला सांगणारा. आणि त्यामुळे एक ज्ञान देतोय, असं ज्ञान असतं हे सांगतोय. आणि दुसरा म्हणतो अरे तुम्ही बाकी काहीच करू नका, 1300 हे जी कर्मकांड सांगितले त्या फंदात पडू नका, फक्त नाम घ्या. आणि म्हणून नाम घेण्यासाठी ज्यांनी सगळ्यांना सांगितलं ते नामदेव, या दोघांनी आपल्या महाराष्ट्राला एकूणच भक्ती मार्गावर आणलं आणि एक उत्तम अशी चांगली दिशा दिलेली. सगळ्या थरांचा उद्धार झाला याच्यामधून. कोणीच उच्च राहिलं नाही, कोणी नीच राहिलं नाही, कोणी लहान राहिलं नाही, कोणी मोठं राहिलं नाही, कोणी स्त्री राहिलं नाही, कोणी पुरुष राहिलं, सगळे भक्त या पातळीवर आले. फक्त भक्ती करायची. आणि ती कुणाची, तर पंढरपूरच्या पांडुरंगाची, की जिथे अद्वैत आहे, जिथे कर्मकांडच नाही काय, फक्त नाम घ्या असंच सांगतो. आणि शिवाय हा पंढरपूरचा पांडुरंग भुकेला कसला आहे, तर तो भावाचा भुकेला आहे. त्याला फक्त भाव हवा आहे, त्याला अमुक एका पद्धतीनं तुम्ही पूजा करा असं तो मानतच नाही आहे किंवा असं तो मागतच नाही आहे. त्यामुळे या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या छत्रछायेखाली या सगळ्या वारकऱ्यांना आणणं, सगळ्या संतांना आणणं, याचं सगळं आणि सगळं श्रेय
ज्ञानदेवांना आणि नामदेवांना जातो. आणि म्हणून या महाराष्ट्रात जी काही धार्मिक सगळा तो अनाचार माजलेला होता तो सगळा असा एका दिशेला आणण्यासाठी खरं तर भरपूर कष्ट पडलेले असणार आहेत त्या काळामध्ये. पण तक्रार या संतांनी कुठेच आपल्या साहित्यामध्ये अशी लिहून ठेवली नाही. मला ही अडचण आली, मला याने असं उत्तर दिलं, असं एकाही अभंगात नाही, एकाही ओवीत नाही आणि कशामध्येच नाही. तर समाजामधले जे सामान्य जीव होते त्यांना सुद्धा अध्यात्म काय हे कळायला लागलं. आत्मा, परमात्मा आणि भक्ती यांचा संमिश्र मिश्रण म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टी आणि अध्यात्म याचा गुण अनुभव लोक घ्यायला लागले आणि शूद्रातले शूद्र सुद्धा लोक घ्यायला लागले हा अनुभव. पंढरीचा विठ्ठल असा झोपडीत नांदायला लागला. इंद्रायणीच्या काय आणि चंद्रभागेच्या तीरावरती तो रंगायला लागला अभंगांमध्ये. असं हे सगळं वातावरण हळूहळू तयार होण्यासाठी 13व्या शतकाचा शेवट यावा लागला. पण ते काम नेटाने माऊलींनी आणि नामदेवांनी केलं. पण तत्पूर्वी थोडंसं सांगायचं तर ज्ञानेश्वरींनी तर हे सगळं काम केलेलंच आहे. पण आपण म्हणतो की जनाबाईंचे गुरु संत नामदेव आहेत. पण मी नामदेव हे नाव घेते त्याच्या आधी खरं तर जनाबाई नाव आलं पाहिजे, कारण जनाबाई या नामदेवांपेक्षा 8 ते 10 वर्षांनी मोठे आहेत. हे इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि म्हणून या ज्ञानेश्वरी लेखन ज्या वेळेला केलं, ज्या वेळेला सगळ्यांसमोर ती ज्ञानेश्वरी आली आणि सगळ्यांना आत्मसामर्थ्याची प्रतीती आली. अरे हे आपण करू शकतो की, हे आपण वाचू शकतो की, हे आपण माहीत करून घेऊ शकतो की, असा एक आत्मविश्वास सगळ्या समाजासमोर माऊलींनी उभा केला. ही किमया पुरुषांप्रमाणे स्त्रियांमध्येही घडून आली की ज्या स्त्रिया चूल आणि मुलं सांभाळत होत्या आतमध्ये घरामध्ये, फक्त धुणी भांडी केर फरशी एवढंच काम ज्यांचं होतं त्या सगळ्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की अरे आपल्याला सुद्धा हे वाङ्मय समजून घेता येतं की. आणि त्यामुळे या काळामध्ये, यादव काळामध्ये संत वाङ्मयाच्या निर्मळ काव्यसागराला येऊन जो कोणता मोठा प्रवाह मिळाला असेल तो काव्य सरितेचा आहे. आणि ती सरिता म्हणजे स्त्री कवयित्री आहे, स्त्री संत आहे. आणि अशा अनेक स्त्रिया मग त्या काळामध्ये जन्माला आलेल्या. आणि त्यामुळे ज्ञानदेवांनी पहिल्यांदा जे केलं काम ते भागवत धर्म लोकाभिमुख केला, समाजाभिमुख केला. ते आपल्यापर्यंत ठेवलं नाही. मीच त्याचा अधिकारी असं ज्ञानदेव म्हणाले नाहीत, नामदेवही म्हणाले नाहीत. ज्ञान, कर्म आणि भक्ती ही त्रिसूत्री लोकांना त्यांनी सांगितलेली आणि या त्रिसूत्रीवरती आपलं जीवन आधारित असलं पाहिजे असंही सांगितलं. आधी ज्ञान मिळवा, कर्म करा आणि भक्ती करा असं त्यांनी सांगितलेलं. ज्ञानाने काय करायचं, ज्ञान का मिळवायचं, तर त्यामुळे परमात्मा जाणता येतो. भक्तीने तो मिळवायचा आहे आणि कर्माने तो राखायचा आहे. त्यामुळे ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचं महत्त्व त्या काळामध्ये माऊलींनी हे सांगितलेलं आहे. हा समन्वय जो आहे ज्ञानकर्म भक्तीचा तो माऊलींनी आपल्याला घालून दिलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे तर कर्म आहे पण कर्माची कटकट नाही. ज्ञान आहे पण ज्ञानाचा वृक्षपणा नाही. भक्ती आहे पण ती भोळ्या अज्ञानाची नाही. आणि म्हणून त्यांनी तत्वज्ञानाला प्रेमाचं माधुर्य जे दिलं ते माऊलींनी दिले. आणि म्हणून माऊलींनी या सगळ्या आपल्या भक्तीला ज्ञानाचा डोळा दिला. आंधळेपणाने तुम्ही भक्ती करा असं ते म्हणालेच नाही. त्यामुळं हा भक्तीचा डोळा जो दिला तो माऊलींनी दिलेला आहे आणि तो ज्ञानाचा डोळा दिलेला आहे भक्तीला. आणि मग पुढे सगळ्या संतांनी हा माऊलींचा अधिकार जाणला आणि त्यांच्या आदेशानुसार सगळे संत राहिलेले आहेत आणि सगळ्या संतांनी आपलं कार्य समाज प्रबोधनाचं केलेलं आहे. आणि मग यादव काळाने आपल्याला, मी मगाशी म्हणाले तसं, यादव काळाने आपल्याला भरपूर स्त्री संत कवयित्री दिल्या. त्यानंतर कोणत्याही काळाने, नंतरच्या पुढच्या 4-5 दशकांमध्ये कोणत्याही काळामध्ये स्त्री संत कवयित्री झालेल्या नाही. म्हणजे महानुभाव पंथामध्ये महदंबा जशी होती तशी कमलाईसा होती, तशी राजाईसा होती, तशी बाईसा होती.
तसं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मुक्ताबाई होती, जनाबाई होती, सोयराबाई होती, निर्मळा होती, भागूबाई होती, राजाई होती, गोणाई होती, सखूबाई होती, अशा अनेक स्त्री संत आपल्याला मिळाल्या. हे फार महत्त्वाचे. आणि ही संपन्न परंपरा निर्माण करण्यासाठी ज्ञानदेवांचा अवतार, ज्ञानदेवांचं मार्गदर्शन, ज्ञानदेवांचं ज्ञान समाजामधल्या लोकांनी शिरावत धरलेलं आहे आणि ते आपल्यामध्ये आचरणामध्ये आणलेलं आहे. खरं तर विठ्ठल ही पूर्ण देवता आहे, प्रेमाची देवता आहे, प्रेमाचा अधिकार असलेली देवता आहे. आणि या छत्रछायेखाली अनुभूती ही सगळी भक्तांनी घ्यावी. जो जो भेटे भूत तो तो मानिजे भगवंत किंवा जे पिंडी ते ब्रह्मांडी, हे वारकरी पंथाचं सूत्र होतं आणि त्या सूत्राने हा सगळा समाज चाललेला आहे. ही सगळी परिस्थिती जी आहे ही सगळी संत जनाबाईंच्या जन्मापूर्वीची, म्हणून मुद्दाम मला ती सांगावीशी होती. आणि सगळ्या संतांचा साहित्याचा आत्मा एकच, आत्मा, परमात्मा आणि भक्ती, या तीनच गोष्टी त्यांनी मुख्यतः अंगीकारल्या. कुठेही त्यांनी ट्रॅक सोडलेला नाही कोणत्याच संतांनी. आधी स्वतःमध्ये बदल केलाय, मग परमात्मा शोधलाय आणि तो भक्तीचा संदेश परत समाज प्रबोधनासाठी दिलेला आहे. अशा या सगळ्या सामाजिक धार्मिक पार्श्वभूमीच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये संत जनाबाईंचा जन्म झाली. अशी गोष्ट की मराठवाड्यामधल्या, खरं तर आपल्या सगळ्यांनाच ही गोष्ट माहिती आहे, पण मराठवाड्यामधल्या परभणी जिल्ह्यामधल्या गोदावरी नदीच्या गंगाखेड या गावी दमा आणि करुंड नावाचं एक जोडपं राहायचं. दमा आणि करुंड हे तिकडून नेहमीच पंढरपुरात वारीला येईल आणि अनेक वर्ष झाली आपल्याला संतान नाही, हे दुःख आहे त्यांना. आपण एवढी विठ्ठल भक्ती करतो पण आपल्याला पांडुरंग आपली हाक ऐकत नाही, तो आपल्याला काहीच देत नाही. या सगळ्या यांनी ते दुःखी होते. पण एक वर्ष निर्धार केला आल्यानंतर दर्शनाला आणि त्यांनी पांडुरंगाला सांगितलं की आम्ही सुरू केलेली ही जी विठ्ठल भक्तीची परंपरा आहे ना पांडुरंगा, ती आता अखंडित राहणार नाही बरं, कारण ती खंडित होणार, कारण आमचा वंशच नाही आहे, पुढे चालणार कशी ही परंपरा. पांडुरंगाने हे ऐकलं आणि त्याच दिवशी, आणि त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही असं ते म्हणाले. क्षमस्व असं म्हणून ते आपल्या जिथं राहत होते पंढरपुरात तिथं आलेले आहेत, रात्री झोपलेले आहेत. त्या रात्री पंढरपुरात दमाला दृष्टांत झालेला आहे पांडुरंगाचा. हा दृष्टांत काय झाला तर पांडुरंग स्वप्नात आलेले आहेत स्वतः आणि म्हटलेलं आहे त्यांनी की तुला पुत्र होणार नाही, पण एक कन्यारत्न मात्र नक्की. आणि ही कन्यारत्न तुझं सुशील आणि सदाचारी आणि वंशाचा तुझा दिवा असेल आणि तुझ्या घराण्याचं नाव वाढवेल अशी खात्री मी देते, असं त्यांनी दमाला सांगितलं. ती तुमच्या कुळाचा उद्धार करेल. मग ती कोण आहे? सगळा आदेश दिला का? तिच्या जीवनाचं सगळं लिहून ठेवलेलं आहे पांडुरंगाने, त्या स्वप्नात सगळं सांगितलेलं आहे. आणि हेच सगळं पुढे अभंगामध्ये एकदा जनाबाईंनी लिहून ठेवलं, ते नंतर सांगेलच. ती कृतयुगात पद्मिनी होती, त्रेतायुगात मंथरा होती, द्वापार युगात कुब्जा होती आणि तीच कन्या आता तुमच्या घरात जन्म घेईल, तिचं नाव जनाबाईच ठेव, असं पांडुरंगाने सांगितलं. तिच्या जीवनाचा संबंध पुढे नामदेवाशी येणार आहे आणि त्यामुळे तू ती 6 वर्षांची झाली की दामाशेटीकडे नेऊन सोड. आता बघा पांडुरंगाचं हे सगळं विधी लिखित आहे आणि ते सगळं खरंच्या खरं असं कुणाला सांगत नाही परमेश्वर येऊन. पण दमाला मात्र हे सगळं स्वप्नामध्ये सांगितलंय. दुसऱ्या दिवशी उठून दमा आपल्या बायकोला, पत्नीला, म्हणजे करुंडाला हे सांगतो की अगं असं असं झालं, काल मला पांडुरंगाने असं असं सांगितलं, आपल्याला आता कन्या होणार आहे वगैरे वगैरे. आनंदाच्या भरात ते गंगाखेडला परत गेलेले आहेत. यथावकाश करुंडाला दिवस राहिलेले आहेत. 9 महिन्यानंतर तिला एक कन्यारत्न मिळालेलं आहे. खूप आनंदित झालेले आहेत दोघं. पांडुरंगाने सांगितलं तसंच झालं आणि यथावकाश तिचं बारसं झाल्यानंतर तिचं नावही त्यांनी जनाबाईच ठेवलेलं आहे, कारण आदेशच आहे, पांडुरंगानेच सांगितलेलं आहे.
ते असं नाही म्हणाले, त्यांनी सांगितलं असेल आम्ही आमच्या आवडीचं नाव ठेवणं, असं नाही केलं. त्यांनी आदेश मानलेला आहे पांडुरंगाचा आणि जनाबाई हेच नाव ठेवलेलं आहे. आणि मग त्यांच्या घरामध्ये विठ्ठल भक्ती आहे, रोजचं विठ्ठल नामस्मरण आहे, भजन आहे, कीर्तन आहे. हे सगळं ती अगदी छोट्या याच्यापासूनच ती अनुभवत होती. अनुभवता 6 वर्षांची झाली आणि एक दिवस साक्षात्कार झाला ना, अरे ही 6 वर्षाची झाली, पांडुरंगाला दिलेला आपण शब्द पाळला पाहिजे नाही का. आणि म्हणून असा विचार करून दोघंही दुःखी मनाने शेजारीच गाव असलेल्या नरसी बामणीला आलेले. नरसी बामणी इथे त्यावेळेला नामदेवांचं कुटुंब राहत असे. राजाई, गोणाई या सगळ्या, दामा शेट्टी नामदेवांचे वडील. आणि दामा शेट्टींची भेट घेतली दमाने आणि सांगितलं असं असं सगळा वृत्तांत सांगितला, कसं झालं 6 वर्ष ही मी तिला कसं वाढवलं वगैरे वगैरे. आता हे माझा पोटचा गोळा मी तुम्हाला स्वाधीन करतो, हा आदेश आहे बरं पांडुरंगाचा आणि सांभाळाल ना. त्यावेळेला दामाशेठ म्हणतात, अरे दमा ही माझी मुलगीच आहे, जर पांडुरंगाने सांगितलं दामाशेठीकडे नेऊन सोड, तर त्यांनी विश्वासाने सांगितलंय आणि तू ठेव इथे आणि माझ्या मुलीप्रमाणे तिचा मी सांभाळ करेल असं त्यांनी सांगितलं. कारण मी सुद्धा विठ्ठल भक्त आहे. आता थोडंसं ही जी कथा आहे ती 3-4 वेगवेगळ्या आख्यायिका पण आहेत बरं का. ही जी मी सांगितली ती खरं तर मुख्य आहे, पण आख्यायिका म्हणजे दंतकथा जशा असतात, कुणी म्हणालं गाथेमध्येच अशा 3-4 आख्यायिका दिलेल्या आहेत. कुणी म्हणालं हे दोघं आले होते, ते तिथेच मरण पावले उन्हाने आई वडील तिचे आणि तिला असं वाळवंटात खेळताना बघून दामा शेट्टींनी उचलून आणलं. कुणी म्हणालं ती हरवली होती आणि दामा शेट्टींच्या घरी आली वगैरे वगैरे. अशा 3-4 आख्यायिका सांगितल्या जातात. पण खरं जे आहे ते मला ही कथा वाटली म्हणून मी ती पहिल्यांदा तुमच्यासमोर मांडली. तर दामा शेट्टींनी सांगितलेलं आहे की मी माझीच मुलगी आहे असं तिचा सांभाळ करेन आणि तसा त्यांनी सांभाळ करायला सुरुवात केली. झालं हे परत गंगाखेडला गेलेले आहे, पण आपली मुलगीच आपल्याजवळ नाही. गेले 6 वर्ष आपण तिच्याबरोबर होतो आणि आपल्या जगण्याचा आधार असलेली मुलगी जर आपल्याजवळ नाही, एवढीशी मुलगी, ती काय करत असेल, कुठे राहत असेल, कशी काय खात असेल, असं सगळेच प्रश्न त्यांच्या मनामध्ये यायचे. आणि मग त्यांची जगण्याची इच्छाच संपली. पहिल्यांदा प्रार्थना केली होती आम्हाला वंश चालवण्यासाठी काहीतरी द्या, आणि आता पांडुरंगाला रोजची प्रार्थना आहे की आता आम्हाला तुझ्याकडे बोलावून घे, अशी दमा आणि करून त्याची प्रार्थना आहे. पांडुरंगाने ती पण ऐकली आणि त्या दोघांचंही निधन झालेलं आहे त्या याच्यामध्ये. आणि हे निधन झालेलं त्या 6-7-6.5 वर्षांच्या मुलीला दामा शेट्टींनी सांगितलं. त्यावेळेला ती म्हणाली, माय गेली, बाप गेला, तू तर सांभाळी विठ्ठल. असा जनाबाईंनी आपल्या आई वडिलांविषयी, जरी 6 वर्ष ती त्यांच्याबरोबर असली तरी आपल्या आई वडिलांविषयी कुठेही आपल्या 483 अभंगात उल्लेख केलेला नाही आपल्या आई वडिलांचा. काय सांगितलंय की माय मेली पाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी हवे. ही तिची प्रार्थना आहे पहिल्यांदा. आणि त्यामुळे विठ्ठलच तिचा मायबाप झालेला आहे. आणि असा एकंदरीतच तिच्या जन्माचीच जर कथा नाही नीट लिहिलेली किंवा नीट सापडत नाही, कुणी विश्वास ठेवत नाही, तर असा एकंदरीतच जनाबाईचा जीवनकाळच एकूण अस्पष्टच आहे असा उल्लेख आहे. म्हणजेच काय तर त्यात महाभयंकर असे बाह्य संघर्ष नाही आहे कुठंतरी. म्हणजे तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये बघा दुष्काळ आला वगैरे वगैरे, तसं महाभयंकर असे संघर्ष करावे लागले नाहीत. हां, शूद्र म्हणून तिचा अपमान खूपदा झाला समाजामध्ये, खूप. त्यातून स्त्री म्हणूनही तिला तिची मानहानी झालेली आहे, वेळोवेळी झालेली आहे, पदोपदी झालेली आहे, ते तिला सहन करावं लागलेलं आहे. तुकारामांसारखी आंतरिक आंदोलनं नाहीत. आता काय करू, भंडारा डोंगरावरच जाऊन बसलेत, पण हिला असं काहीच करावं लागलं नाही. तशीही आंदोलनं काही नाहीत. म्हणजे मनामध्ये द्वंद्वच नाही आहे. ही शांतता तिनं कुठून मिळवली असेल हा प्रश्न आपल्याला इथे पडला पाहिजे. पण मग तिच्या जीवनात काय आहे तर उत्कट अशी संत पूजा आहे.
तिनं ती पानं प्रेमाने केलेली विठ्ठल भक्ती जी आहे ती तिनं स्वीकारली आणि विठ्ठलाने तिची भक्ती स्वीकारलेली. त्यामुळं जनाबाईच्या जगण्याला जो आधार होता तो भक्तीचा होता आणि भक्तीपेक्षाही भावाचा होता. म्हणून जनाबाईचं विश्व जे ते भावात्मक आहे. तिचं सगळं जीवन जवळजवळ 90 वर्षांचं आहे आणि हे 90 वर्षांचं जीवन 6 वर्ष पहिली वेगळी लहानपणीची, पण नंतर जशी ती आली दास्यत्व स्वीकारून तसं तिला हे सगळं स्वीकारावं लागलं आणि भावात्मक ती जोडली गेली सगळ्यांशी. हा आहे पांडुरंग आहे, पांडुरंग आहे, विठ्ठल आहे, विठ्ठल आहे, विठ्ठल आहे असं म्हणत गेली, नाम घेत गेली आणि खरोखरच तो आलाच की तिच्या मदतीला, सगळ्या कामामध्ये आला. असं तिला भावातून पांडुरंग सापडला, भावातून हा विठ्ठल सापडलेला आहे. आणि मग नामदेव हिच्यापेक्षा लहान आहे याचा दाखला काय? आता अनेक ठिकाणी आपण बघतो की संशोधकांमध्ये अनेक वेळेला मतभेद असतातच. शिवाजी महाराजांच्याही अलीकडच्या जन्मामध्ये आहेत तसं, ज्ञानेश्वरांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहे तसं, यांच्यामध्ये सुद्धा आहे. तर सगळं अभंगामधून वर्णन करून ठेवलंय. बरं हिने काय केलं तर गोणाईने नवस केला. हिच्या पण आई वडिलांनी नवस केला होता मला काहीतरी दे म्हणून, तसा गोणाईने नवस केला नामदेवांच्या आईने. देवा पुत्र देई मला, ऐसा पुत्र देई भक्त ज्याला आवडी पंढरीनाथ. आणि कसा दे तर ज्याला तू आवडशील असाच पुत्र मला दे, दुसरा कुणी नको. शुद्ध देखोनी या भाव पोटी आले नामदेव, असं तिनंच वर्णन करून ठेवलंय. दामा शेटी हर्षला दास जनीने ओवाळीला, म्हणजे छोट्या बाळाला ओवाळलेलं आहे ते जनाबाईंनी ओवाळलेलं आहे, म्हणजे ती त्याची साक्षी आहे त्याच्या जन्माची, हे तिथे आपल्याला दिसतंय. असे अनेक अभंग जनाबाईंच्या गाथेमध्ये आहेत. आणि म्हणून जनाबाईंचं पहिलं 5-7 वर्षांचं आयुष्य गंगाखेडला, पण बाकी सगळं नंतरचं आयुष्य पंढरपुरात गेलेलं आहे असं आपल्याला दिसतं. विठ्ठल भक्तीचे दोन्हीकडे संस्कार झाले. या संस्काराने, गुरुप्रसादाने आणि संत संगतीमुळे आणि जनाबाईंची होती ती श्रमभक्ती होती. नुसती भक्ती होती का? नुसतं असती जाऊन मंदिरामध्ये, देवळामध्ये, रावळामध्ये भजन करत बसे का, जात घेऊन टाळ, असं अजिबात तिनं केलेलं नाही. तिनं श्रमभक्ती केली आणि म्हणून ती दास्यभक्ती असं. त्यामुळे इतके शुद्ध संस्कार तिनं स्वतःवरती करून घेतलेले होते आणि म्हणून ती हरिश्चंद्राख्यान पुढे लिहू शकलेले. कारण एवढं सत्य याचं आख्यान लिहिण्यामध्ये केवढी ताकद लागते, पण हे हरिश्चंद्राख्यान तिला लिहिता आलं तेच मुळी या ईश्वरी संकेतामुळं आणि शुद्ध संस्कारामुळं अंतःकरण शुद्ध होतं. हा एक काय म्हणायचं, ही भूमिका आहे. तर असं एक शूद्र स्त्री वारकरी संप्रदायामध्ये महान संत झाली. त्याचं सगळं आणि सगळं श्रेय जनाबाईने आपल्या गाथेमधून, आपल्या अभंगामधून फक्त विठ्ठलाला आणि नामदेवांना दिलेलं आहे. आणि त्यामध्ये अजून दोघं आहेत, चोखोबा आणि ज्ञानोबा. या दोघांनाही तिनं हे श्रेय दिलेलं आहे. आता मी आधी म्हणाले होते की पांडुरंगाने सांगितलं होतं त्रेतायुगात, कृतयुगात ही होती आणि कलियुगात ही जनाबाई म्हणून जन्म घेणार आहे. तसा तिने एक अभंग बघा बरं लिहिला आहे. आपण तो ऐकतच नाही खरं. ऐका हो नाम याचा मूळ जन्म संचित, हिरण्य कश्यप कोणी नामा प्रल्हाद. पद्मिणी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद, दुसरा जन्म याचा अंगद रामभक्त. मंथरा नाम माझे भरते मारिली लाथ, द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला. पूजा नाम माझे देवी उद्धार केला, कलित नामदेव विठ्ठल चिंतनी त्याचीच सेवे लागी जन्मरी जनी. असा तिनं संपूर्ण 4ही युगांमधला आपला जन्म आणि बरोबर नामदेवांचा जन्म लेखी केलेला आहे. आपल्याला एक तरी जन्म आठवेल. एक जन्म जाऊ दे, 1 महिन्यापूर्वी आपण कोणती साडी नेसली आठवत नाही, काय पदार्थ केले आठवत नाही, कोणाच्या लग्नाला गेलो आठवत नाही. बघा, म्हणजे स्मरणशक्ती बघा. कारण हे पुण्यकर्म आहे, हा पुण्यात्म्य आहेत हे दोघं, म्हणून त्यांना हे आठवतंय. गेले 4 जन्म त्यांना आठवतात आणि नुसते आठवत नाहीये. तर जसं संत रामदास स्वामींच्या घरी जशी 25 पिढ्या सूर्याची उपासना होती, तशी नामदेवांच्या घरी सुद्धा 7 पिढ्या पांडुरंगाची उपासना होती.
आणि म्हणून नामदेवांचा जन्म त्या कुळामध्ये झालेला आहे, विठ्ठल भक्ती करण्यासाठी झालेला आहे, हे सत्य. हे पुण्यात्मे असे जन्माला आलेले आहे आणि त्यांना मग ते जीवन त्यांचं आधीचं कर्म सगळं आठवतं. आणि म्हणून जनाबाई पुढच्या अभंगात असं म्हणते की जनी दृष्टी पाहे जिकडे तिकडे हरी आहे, तिला दुसरं काही दिसतच नाही. ती सगुण भक्तीमधून निर्गुण भक्तीकडे गेलेली आहे. आपण काय देवळात गेलो तरच आपल्याला देव दिसतो ना, कारण ती मूर्ती आहे म्हणून आपल्याला तो देव दिसतो. पण सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्यासाठी संत नामदेव आणि पांडुरंगच परत कारणीभूत आहे. आणि म्हणून जनी दृष्टी पाहे जिकडे तिकडे हरी आहे, मग म्हणे गो देवासी मच्या नामयाची दासी, नामयाचा प्रसाद झाला जनीला आनंद. नामाने हा प्रसाद दिला मला आणि म्हणून हा आनंद मला झाला. तर जनाबाई मग म्हणतात की आता बघा, नामदेव तर खरं तर लहान आहे, पण तरी सुद्धा त्या म्हणतात की नामदेव माझे मायबाप आहे, पांडुरंग माझा मायबाप आहे. पांडुरंग असणारच, विठ्ठल जगाचा विश्वाचा चालकच आहे, पण नामदेव लहान असून सुद्धा हे मोठेपण ते दिलेलं आहे आणि आपला भार तो त्यांच्यावरती जनाबाईने टाकलेला आहे. जनाबाईचं मोठेपण आहे आणि हे विरघळून जाणं आहे. हे फार तिच्या मनाचं मोठेपण, तिचं अलौकिकत्व आपल्याला यामध्ये दिसतं. आणि म्हणून विठ्ठलाच्या चरणी माझा भाव का मावळला, नामदेवाच्या चरणी माझा भाव का मावळला, असं एका अभंगामध्ये जनाबाई म्हणतात. देहाचा पालट विठोबाचे भेटी जळ लेवणा, गाठी पडवून ठेली, धन्य माय बाप नामदेव माझा, तेणे पंढरी राजा दाखवी रे, रात्रंदिवस भाग विठ्ठलाचे पायी चित्त ठाईचे ठाई मावळले, नामयाचे जनी आनंद पै झाला, भेटावया आला पांडुरंग. आणि इथं जनाबाई नामदेवांशी मायबापाचं नातं जोडतात. आता जनाबाईंच्या जीवनाचं सूत्र काय आहे खरं तर, दळिता कांडिता तुझं गाईना अनंता. समर्थाने आपल्याला सांगितलं प्रपंच करा नेटका, मग ध्यावे परमार्थ विवेका. पण जनाबाई काय सांगतायत, दळिता कांडिता तुझं गाईना अनंता. म्हणजे जनाबाईने आपल्याला हा कर्मयोग सांगितलाय, कर्मामध्ये नामस्मरण सांगितलेलं आहे. कोणतंही काम तुम्ही करा, चाला पडा झोपा, काम करत राहा, काहीही करा, पण तुला मी गात राहील, तुला मी आठवत राहील, ही प्रतिज्ञा तुम्ही केली पाहिजे, म्हणजे तो तुम्हाला भेटेल. जनाबाई या भावावस्थेत जगलेल्या आहेत, हे सगळ्यांनी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून नामयाची जनी असं त्या म्हणतात. आता खरं तर नामदेव हे मी परत सांगते की ते लहान आहे, पण कधी त्याला नाम्या म्हणतात, कधी नामदेव म्हणतात, कधी नामया म्हणतात, असं वेगवेगळ्या संबोधनाने त्याला संबोधतात आणि मग त्या दासी हे पुढे जोडतात. आता हे दास्यत्व कसलं, आज आपल्या घरी पण काम करायला कोणीतरी येतात, भांडी घासायला येतात, केरफरशी करायला येतात, कपडे वाळत, अमुक एक असं काम करायला येतात. त्यांना आपण दर महिन्याला पगार देतो, त्यांना बोनस देतो, त्यांना अजून काही दिलं तर त्याचा हिशोब ठेवतो आपण. पण जनाबाईने ठेवला का? 15 माणसांचं कुटुंब सगळं तळायचंय, सगळ्यांचे कपडे धुवायचे, सगळ्यांसाठी लाकूड फाटा गोळा करून आणायचा आहे, गोवऱ्या थापायच्या, शेण्या थापायच्या, हे सगळं काम करता करता तिनं एका पैचाही हिशोब ठेवला नाही, तो ठेवावाच लागला नाही. पण तिचा भारच सगळा पांडुरंगाने उचललेला होता आणि नामदेवाने उचललेला होता. म्हणून ही दास्यत्व भक्ती आहे, ती दासी आहे. ती दासी म्हणजे मोलकरीने अर्थी नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. तिला मोल काय मिळालं नाही, पैशात तर नाही, पण अमोलिक धन तिला मिळालेलं आहे की ते पांडुरंगाचं प्रेम नामदेवाच्या घरी आली म्हणून मिळालं. आणि म्हणून इथे जनाबाईची जनी दासी, नामयाची दासी, याचा अर्थ दास्यत्व भक्ती, की जी 7वी भक्ती नवविधा भक्तीमध्ये सांगितलेली आहे, ती इथे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्या दास्यत्वाने ती आयुष्यभर चाललेली आहे. हा तिच्या भक्तीचा, तिच्या भावाचा आंतरिक भाव तिने जपलेला आहे, म्हणून तो पांडुरंगाला आवडलेला आहे. आज मी एवढे कपडे धुतलेत रे नामदेवा म्हणून तक्रार नाही केली गोणाईकडे तिने कधी. आज खूपच भांडी टाकलीत हो तुम्ही, पाहुणे आले होते का तुमच्याकडे, असं आडूनही काही विचारलं नाही. आपल्याला विचारतात की नाही आपल्या बायका दुसऱ्या दिवशी, किंवा त्याचे पैसे जास्त लावतात,
कारण तिथे दास्यत्व भाव नाहीये ना, ते मोल आहे. तर पैशामध्ये त्यांना अपेक्षित नाही, तेही काही चूक नाहीये. पण त्या काळामध्ये जनाबाईनं असं सर्वस्व समर्पित होऊन आणि भावपूर्णतेने जे काही नामदेवांचं दास्यत्व स्वीकारलं, त्याचं तिला काय मिळालं तर तिला सगळं मिळालं. आणि एक स्त्री म्हणून जन्म होता, शूद्र म्हणून जन्म होता, समाजामध्ये जी किंमत नव्हती तर सगळा समाज तिला किंमत द्यायला लागला, तिचे बोल ऐकायला लागला, तिला अधिकार द्यायला लागला. कोणत्या गोष्टीत हे आपल्याला लक्षात येतं तर जनाबाई नेहमीच असं सगळ्यांना सांगत की विठ्ठल माझ्याशी बोलतो, पांडुरंग आज माझ्याकडे आला होता वगैरे वगैरे. असं भाव व्हायची आपल्याला सवय असते ना बायकांना, तसं ती सांगते. आणि खरंच गावामध्ये रात्रीच्या वेळेला कोणीतरी असंच महाद्वारामध्ये आलं, दर्शन घ्यायला आलं पांडुरंगाचं, आणि पांडुरंगच नाही की तिथे देवळात पांडुरंगच नाहीये, रिकाम आहे मंदिर, गाभारा रिकाम आहे, गेला कुठे? असं रोज 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही आठवडाभर काही माणसांनी येऊन बघितलं, गाभारा रिकामा, जातो कुठे? मागावर राहिलेलं. आणि मग इकडे जनाबाई अशी दळत असायची, अरे किती काम आहे आता, ये बाबा तू धावत. असं इकडे हाक मारली की तो तिकडून यायचा आणि म्हणून गाभारा रिकामा राहायचा. एक दिवस असं झालं की जनाबाईच्या प्रत्येक कामाला तर हातभार आहे, पण एक दिवस असं झालं की ती काहीतरी त्याला बोलतेय, काहीतरी दुःख सांगते. दुःख म्हणजे अशाच गप्पा गोष्टी करते, आज ही बाई असं म्हणाली, ती बाई असं म्हणाली, नदीवर पाणी आणायला गेले त्यावेळेला असं झालं वगैरे वगैरे. असं ती बोलतीये बरं, पांडुरंगाशी गप्पा मारतेय. आणि त्या वेळामध्ये ती दळणही दळते, ते दळणही हलकं होऊन गेलं जातं, तिला कष्टच करावे लागत नाहीये, कारण कामाचं जडत्व नाहीच आहे ना, हलकाच देह झालाय, हलका झालाय सगळं, कारण विठ्ठलाचं नामस्मरण आहे. आणि मग हे सगळं करता करता ती ज्या वेळेला अशीच बोलतेय, गप्पा मारतेय, तेव्हा पहाट कधी झाली कळलं नाही दोघांनाही. पहाट झाली आणि पांडुरंगाच्या लक्षात आलं की अरे तिकडे पुजारी येतील, काकड आरती असेल माझी आणि तिथं गाभारा रिकाम आहे, काय होईल? आणि तसाच उठला आणि वाकळ घेऊन पळाला. जनाबाईच्या घरी काय वाकळच, ती वाकळ घेऊन पळाला आणि उभा राहिला तिथं. पुजाऱ्याच्या लक्षात आलं, अरे याच्या अंगावर छान शेला होता, काल मी छान पितांबर नेसवलेलं होतं, गळ्यात छान माळा होता, काहीच नाहीये आज, फक्त वाकळ घेऊन आलाय. सगळीकडे हाहाकार, सगळ्या गावामध्ये बातमी, पांडुरंगाच्या अंगावरती आज वाकळ आहे अशी बातमी. आणि गळ्यामध्ये ज्या 9 लाख हिऱ्यांच्या माळा होत्या त्याही गायब आहेत, चोरल्यात कुणीतरी. जो भेटेल त्याला सगळेजण हे सांगताय. गावात ही बातमी हा म्हणता पसरली. आणि मग एक जण हळूच म्हणाला, काल मी बघितलं होतं जनाबाई इथं आली होती, शेवटी तिनं दर्शन घेतलंय आणि आता तिनं चोरलं असणार आहे म्हणून सगळे कोतवाल पाटील सगळे जनाबाईच्या झोपडी समोर आलेले आहेत आणि सगळे विचारतायत की अगं तू हे नेलंस का, चोरून आणलंस का? त्यावेळेला जनाबाई म्हणते मी काही हे नेलं नाही. ते विचारतायत, अगे शिंपियाचे जणी नेले पदकदे आणून, देवासमोर तुझे घर, तुझे येणे निरंतर सारखीच येतेस ते त्याला भेटायला, असा आरोप त्यांनी केला. आणि जनाबाई काकुळतेला येऊन म्हणाली, म्या नाही नेले जाणं सख्या विठ्ठलाचे आण, अशी शपथ घेऊन जनाबाई बरोबरीनं सांगते. पण लोकांना ते पटलं नाही. कोतवाल म्हणाला, पाटील म्हणाला, हिला सुळावर द्या, हिनं चोरलेलं आहे. कारण तिच्या झोपडीमध्ये 10 जण घुसलेले आहेत. आता झोपडी केवढीशी असेल, त्यातली ती सगळं बघितलेलं आहे. त्या बाजेवरती वाकळ होती, ती बघितली, ती अशी झाडली तर त्यातून तो हार पडलेला आहे. आणि बघा बघा हिनं चोरून लपवून ठेवलेला होता असं सांगितलं. कोतवालांनी सांगितलं, चला वाळवंटात सूळ उभारा आणि सुळावर द्या, ही शिक्षा, यात बदल होणार नाही. आणि मग जनाबाई म्हणाली, मी नाही केलेले असं, मी चोरून कशाला आणेन आणि त्याचा मला काय उपयोग, ते पांडुरंगाच्याच गळ्यात शोभून दिसेल असं म्हणून तिने सांगितलं की ती गयावया केली. पण तरी नाही तिने विठ्ठलाला हाक मारली. विठ्ठलाने ओ दिली नाही, किती देव सुद्धा चोरासारखा बसलेला आहे. ती म्हणाली, विठ्ठल मेला, आता काय?
केलेलं आहे, आता माझ्या उपयोगी पडणार नाही असं म्हणाली. पण तरीही देवावरचा विश्वास जळू दिला नाही आणि सगळ्यांबरोबर तिला काढण्या लावलेल्या आहेत, दोरखंड बांधलेले आहेत हाताला आणि ओढत सगळे नेत आहेत आणि सुळापर्यंत ते आलेले आहेत. नामस्मरण तिचं चालू आहे तोंडाने, येईपर्यंत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जरी तिनं शिव्या घातल्या तरी विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण चालू आहे. आणि तिनं नुसतं त्या सुळाजवळ आल्यावर सुळाकडे पाहिलं मात्र आणि त्या सुळाचा वृक्ष झाला आणि त्या सुळाला स्पर्श होता क्षणी त्या सुळाचं पाणी झालं. ही ताकद विठ्ठलामध्ये होती, विठ्ठल नामामध्ये होती. आणि मग त्या क्षणी जनाबाईचं महत्त्व लोकांना कळालेलं आहे आणि सगळे लोक जे जमलेले होते सुळावर त्याला आनंदाने, लोक आपल्याला शिक्षा झाली की लोक आनंदाने बघायला येतातच, तमाशा बघायला कोणी तयार असतं, तसं तिला शिक्षा होणार म्हटल्यावर लोक आलेले आहेत, भरपूर गर्दी जमलेली आहे. कसे सुळावर देतात, तिचे कसे हाल होतात हे बघायला गर्दी जमलेली आहे. आणि तत्क्षणी या सुळाचं पाणी झालेलं बघून सगळ्यांना तिचा अधिकार समजलेला आहे आणि धन्य ती जनी आणि धन्य तो विठ्ठल आणि त्याची भक्ती जनाबाई करणारी असं त्यांनी तिचा सत्कार केला. तिच्या बरोबर ते म्हणाले, पण हे सगळी कथा जनाबाईने स्वतःच्या अभंग जशीच्या तशी लिहून ठेवलेली आहे. आता अनेक कीर्तनकार वेगवेगळ्या अंगाने ही कथा सांगतात बरं, पण ही कथा अशी आहे तशीच आत्ता मी सांगितली. तर त्या अभंगामध्ये काय आणि मी ही कथा तिच्या अभंगामध्ये वाचून दाखवण्याचं कारण हे की आपण असे अभंग वाचत नाही, ऐकत नाही किंवा त्यातलं नाट्यही जाणत नाही की ती खरं खरं लिहिलंय सगळं जनाबाईंनी. एके रात्री म्हणजे काल परवा आलेला सावरकर आपल्याला खरा वाटत नाही, अनेक लोकांचे अभिप्राय आपण असे बघतो. तर जनाबाईचं तर हे केवढं आपण जनाबाईनं स्वतः हे लिहून ठेवलेलं आहे. एके रात्रीचे समय देव आले लवलाही सुख शेजे पहुडले जनी सवे गुज बोले उठा, गुज बोलता बोलता निद्रा आली अवचिता उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी पदक माळा सकला दे तेथे टाकिली गोविंदे देव तातडे निघाले वाकळ घेऊन पळाले पदक विठ्ठलाचे गेले ब्राह्मण म्हणती जनीने नेले 9 लाखाचे पदक हिरे जडले अमोलिक आगे शिंपियाचे जनी नेले पदक दे आणून म्या नाही नेले जाण सख्या विठोबाची आण वाकळ झाडून पाहती पडले पदक घेऊन जाती जनीवरी आली चोरी ब्राह्मण करीती मारामारी धाविंदले 40 गडी जनीवरी पडली उडी दंडी लाविल्या काढण्या विठोबा धावरे धावण्या चंद्रभागे रोविला शूळ जनाबाईचं आले मूळ हाती टाळी वाजविती मुखी विठ्ठल बोलती विलंब लाविला ते वेळी म्हणती जनीला द्यारे सुळी ऐसा येळकोट केला जनी म्हणे विठो मेला जनी सुळाकडे पाहे सूळ वृक्ष होऊन राहे वृक्षाचे जाहले पाणी धन्य नामयाची जनी. या नाट्यकाव्यामध्ये पूर्वार्धामध्ये भावकथा आहे आणि उत्तरार्धामध्ये सत्यकथा आहे. ती तीनच वर्णन करून ठेवले कारण ती अनुभूती तिची आहे, तिनं अनुभवलेलं आहे सगळं. तसं जनाबाई आपल्याला आता असा प्रश्न पडेल की 483 अभंग 25 प्रकारांमधले वेगवेगळे लिहिले कसे असतील. आपण 10वी पर्यंत शुद्धलेखन शिकवलं तरी मुलांना नीट लिहिता येत नाही, एक वाक्य चांगले लिहिता येत नाही आणि जनाबाईंनी हे एवढे कूटनीतिपर वगैरे वगैरे असे अभंग लिहिले कसे असतील असा आपल्याला प्रश्न पडला असेल मनामध्ये किंवा पडत असेल आणि तो योग्यही आहे. पण जनाबाई अशी ज्या वेळेला एकटी काम करेल त्यावेळेला तिच्या आयुष्यामध्ये जी आलेली अनुभूती आहे ती अशी वर्णन करत जाईल. तिला माहीत नसायचं हे वर्णन मी जे करते ते कुणाला तरी ऐकू जात आहे आणि कुणीतरी लिहून ठेवत आहे आणि तो प्रत्यक्ष विश्वचालक आहे. प्रत्यक्ष पांडुरंगानं तिचे अभंग हे सगळे लिहून ठेवलेले आहेत. याची कथा सुद्धा ज्ञानदेवांच्या साक्षीने आहे. तर काय भगवंताच्या लीलांचं वर्णन करणं हा जनाबाईच्या आयुष्यामधला एक रोजचाच क्रम होऊन गेलेला होता. रोजचं कामच झालं होतं तिचं की देवाचं काय आपल्याला अनुभव आला ते लिहून ठेवायचं. पण तिला लिहिता येत नसे म्हणून ती म्हणत असे आणि पांडुरंग तिकडे लिहित असत. एकदा असं ज्ञानदेव दर्शनाला आलेले देवळामध्ये आणि पांडुरंगाने पटकन तो कागद आणि लेखणी लपवली. ज्ञानदेव म्हणाले अरे
परमेश्वरा, पांडुरंगा, जगतचालका, आपली स्तुती कुणी आपल्या आपण करून घेतं का? असं ज्ञानदेवांनी सरळ सरळ त्यांना विचारलं, पांडुरंगाला विचारलं. कारण ज्ञानदेव अंतर्ज्ञानी होते, काय काम चालू आणि लपवलं आहे ज्ञानदेवांना कळालेलं आहे, म्हणून त्यांनी हे विचारलं. ज्ञानदेवांनी विचारलं, आपली स्तुती आपणच करता, आपल्या हाताने लिहिता? तेव्हा जमलेल्या सगळ्या संत मंडळींसमोर प्रत्यक्ष पांडुरंगाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. पांडुरंग म्हणाला, जनीचं कवन म्हणजे ब्रह्मरस आहे आणि तो ब्रह्मरस लिहिण्याची कामगिरी मी आपल्याकडे घेतली, ती दुसऱ्या कोणाला दिली नाही. हे काव्य जो वाचेल, तिचं हे काव्य जो वाचेल, त्याच्या अंगणात मी तिष्ठत राहील, असं प्रत्यक्ष पांडुरंगाने शब्द दिला. ज्ञानदेवांना हे सांगितलं, जो तिचं हे अभंग वाचेल त्यांच्या अंगणात मी सदैव असेल. आणि मग म्हणजेच पुढे काय लिहिलं, जनीचे अभंग वाचे नित्य कोणी, तयाचे अंगणी तिष्ठत असे. पांडुरंग म्हणे, ऐक ज्ञानदेवा, ऐसा वर द्यावा जनीसाठी. पुढे काय म्हणाले पांडुरंग, जनीने बोलीने तैसेच लिहिले. माझा मी काही त्यात शब्द घातला नाही बरं, तिचे जे शब्द आहेत ते तसंच्या तसं लिहिले, त्यात अक्षराचा कान्यामात्राचाही बदल केलेला नाही. साध्य परिसिले तुम्ही संती. यावर ज्ञानदेवांनी काय म्हटलं, मग जनाबाईचा मोठेपणा अधोरेखित करण्यासाठी पांडुरंगांनी स्वतः सांगितलं नाही, ज्ञानदेवांना ती परीक्षा घ्यायला लावली आणि ज्ञानदेवांना सांगितलं, सांगा तुम्ही आता ती परीक्षेत पास आहे की नाही. तर ज्ञानदेवांनी काय सांगितलं, जनीचे हे बोल स्वानंदाचे डोल, स्वामीमुखी बोल गुणावती. हसोनी ज्ञानदेवे पिटी एली टाळी, जय जयकार सकळी केला थोर. ज्ञानदेवांनी हसून टाळ्या वाजवून जनाबाई महान संत असल्याचा निर्वाळा दिला. आणि मग त्यानंतर जनाबाईंनी स्वतःच परत एक अभंग लिहिला. काय लिहिला, ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दा, म्हणजे ज्ञानेश्वरी ज्या अभंग शब्दामध्ये लिहिली, चिदानंद बाबा लिहित असं, सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली. चोखा मेळ्यांचा आनंद भट्ट अभंग, अनंत भट्टाने चोखा मेळ्यांचे अभंग लिहून घेतले. म्हणून नाव याचे जनीचा पांडुरंग. म्हणून माझा अभंग लिहिणारा कोण, तर प्रत्यक्ष जगत चालक पांडुरंग आहे. ज्ञानदेवांविषयी तरी इतका जिव्हाळा वाटायचा जनाबाईंना की सखा माझा ज्ञानेश्वर, असंच त्यांनी म्हटलंय. मरोनिया जावे बा तुझ्याच पोटी यावे, अशी ही इच्छा तिनं परत ज्ञानदेवांविषयी व्यक्त केली आहे. ज्ञानेश्वरी विषयीचं गुणगान त्यांनी गायलेलं आहे आपल्या अभंगांमधून. आणि या चारही भावंडांचा परत अवतार कसा आहे त्याचंही वर्णन आपल्या एका अभंगामध्ये जनाबाई करून ठेवतात. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला भक्ती आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पाहिजे. तर हे चारही कोण होते याचंही वर्णन यामध्ये केलेलं आहे. आणि असं अनेक वेगवेगळ्या रूपांमध्ये जे जे संत दिसले त्या सगळ्या संतांचं वर्णन जनाबाईंनी इथे केलेलं आहे. एकदा असंच झालं की रोज गोवऱ्या थापण्यासाठी जनाबाई गावाबाहेर जात आणि अशा गोवऱ्या थापणाऱ्या, मी ते गोवरी लगेच वाळत नाही ना, लागतात 2 दिवस तरी, जाडजाड असतात त्या, मग 2-3 दिवस लागतात. तर जागाही निश्चित असते ती, कुणाच्या गोवऱ्या कुठे थापायच्यात वगैरे वगैरे, ती जागा निश्चित आहे. आणि मग एक भांडखोर बाई एकदा जनाबाईंबरोबर भांडायला आली. या गोवऱ्या माझ्या आहेत, तू का वेचतेस, तू का पोत्यात भरतेस, त्या माझ्या आहेत गोवऱ्या, असं म्हणायला लागली. पण दोघी हटेनात, बाजूलाच होईना, भांडण कमीच होईना. तेवढ्यात तिथून कबीर जात होते आणि कबीरांना बोलावलं. काय चाललंय, कबीरच आले खरं तर, हे भांडण एवढं मोठ्यांना चाललंय, काय झालं. म्हणाली, बघा बाबा, ह्या गोवऱ्या एवढ्या माझ्या आहेत, मी अजिबात खोटं बोलत नाही, तरी ही बाई म्हणते माझ्याच आहेत आणि घेऊन चालली आहे, पण आहेत माझ्या त्या, मी केलेच कष्ट, मी आणले शेण वेचून आणि माझ्या आहेत त्या गोवऱ्या. मग आता याच्यावर विश्वास कसा ठेवायचा, कबीरांना प्रश्न पडला. जनाबाई म्हणाली, मी सांगते की माझ्याकडे आहे उत्तर. मग जनाबाई काय म्हणाले, कसं ओळखायचं तुमच्या गोवऱ्या. जनाबाई म्हणाली, कोणतीही
गौरी ज्या मी माझ्या म्हणते ना, त्यातली कोणतीही गौरी तुम्ही काढा आणि कानाला लावा, त्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल असाच आवाज येईल, ती गौरी माझी, असं जनाबाईंनी सांगितलं, उपायच सांगितला. आणि मग जी गौरी काढतील त्या सगळ्या गौऱ्यांमधून विठ्ठल 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 असा आवाज आला. जनाबाईच्या भागातल्याच गौऱ्या जास्त झाल्या आणि त्या घाणखोरबाईच्या गौऱ्या कमी झाल्या आणि ती तशाच तेवढ्याशाच गौऱ्या घेऊन गेली. तर आपला जो विश्वास आहे, विठ्ठल भक्तीवरची जी श्रद्धा आहे, विठ्ठलावरची जी श्रद्धा आहे, ती किती अतोनात खरी होती याचं एक चांगलं उदाहरण म्हणून ही छोटीशी एक कथा आपल्याला घ्यावी वाटते. चारही युगामध्ये जनाबाईंना दास्यत्व स्वीकारावं असं वाटलेलं आहे नामदेवांचं. आणि चारही युगामध्ये ते विषयाप्रमाणे जर भाव, जनाबाईंचं भावविश्व काय हा जर विचार केला तर खरं तर स्त्रियांच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यामध्ये पांडुरंग आलेला आहे मदतीला. म्हणजे शेळी थापताना पांडुरंग आहे, तो गोवऱ्या भरताना आहे, दळताना आहे, काढताना आहे, धुणं धुताना आहे, भांडी घासताना आहे, जळणफाटा वेचतात, प्रत्येक ठिकाणी तिला काम वाटतं. 15 जणांचं काम मी करायचं दिवसभर, एवढं काम करायचं हे तिला हलकंच झालेलं आहे, जडत्वच वाटत नाहीये, कारण ती सदैव मुखामधून आपल्या पांडुरंगाचं नाव घेते. झाडं लोटा करी जनी केरवरी चक्रपाणी, पाटी घेऊनी डोईवरी नेऊनी या टाकी दुरी, ऐसा भक्तीसी भुलला नीच नामे करू लागला. जनी म्हणे बा विठ्ठला काय होऊन कराई होऊन तुला. जनाबाई म्हणते अरे माझी इतकी हलकी हलकी कामं तू करतोस, एवढा जगाचा नियंता आहेस तू, जगावर तुझी सत्ता आहे आणि तू माझी हलकी कामं करतोस, मी कशी तुझी उतराई होऊ, किती ऋणात ठेवणार आहेस तू मला, असं म्हणून तिनं या अभंगामध्ये वर्णन केलंय. आणि परत ती म्हणते की मी काय पूर्वी तप केलं होतं म्हणून मला पंढरीचं निधान जोडलं गेलं, असंही एका अभंगामध्ये म्हणते. तिच्या शेजार पाजारचे तिला विचारतात अगं तू झोपडीमध्ये एकटी असते, नामदेवांच्या घरी सगळे आहेत आणि तू एकटी असताना तुझ्या बरोबर कोण बोलत असतं. ती खणखणीत उत्तर देते त्यावेळेला की माझ्या बरोबर पांडुरंग हा पिता आणि रुक्मिणी ही माताच बोलत असते. लोकांचा विश्वासच नाहीये, लोक हळूच झोपडीला कान देऊन ऐकतायत. आणि ते सुद्धा अभंगामध्ये वर्णन केलं तिने. एकलीचं गाणे गासी तुझ्या शब्द उमटे तुझे बापाशी, कोण गे तुझ्या बरोबरी गाणे गाते निरंतरी. पांडुरंग माझा पिता रखुमाई झाली माता, ऐशियाच्या घरी आले जनी म्हणे धन्य झाले. आणि जे पांडुरंग आणि रुक्मिणी माझे आई वडील झालेत अशांच्या घरी मला येऊन घर मिळालेलं आहे, तिथं मी धन्य झालेले. आता हेच सगळे पुढचे अभंग की आपल्याला कसं तरी वाटतं बघा. म्हणजे काय, जनी डोईने गांजरी, तिचं भावविश्व काय आहे तर कुणीतरी मला मदत करणं तो पांडुरंगच आहे, त्याच्याशिवाय कोण. फक्त पांडुरंगाऐवजी विठ्ठलाऐवजी ती विठाबाई असं नाव घेते बरं या एका अभंगात. ती बाई झालेली आहे विठाबाई. जनी डोईने गांजली विठाबाई धावीन नदी, देवा आले लवड सवडी उवा मारी तुसे, केश विंचरुनी मोकळे जनी म्हणे निर्मळ झाले. केस सुद्धा विंचरून देतो, डोक्यात झालेली गाडही पांडुरंगच काढतो, विठाबाई होऊन जातो. केवढं म्हणजे भक्तीचं दास्यत्वाने केलेली भक्ती आहे आणि भक्तीमुळे दास झाला तो जनाबाईचा, तो प्रत्यक्ष पांडुरंग. जनी बैसली न्हायाला पाणी नाही विसणार, घागर घेऊन या हातात पाणी आणि दीनानाथ करून या येरदार, पाणी भरी सारंदर पुरे पुरे रे विठ्ठला, जनीचा अंतरंग झाला. विसण घालायला सुद्धा पांडुरंगाचा कोणीच नाहीये ना झोपडीमध्ये, मग पाणी गार पाणी द्यायला सुद्धा हाच आलाय परत. एके दिवशी न्हावय असं पाणी नव्हते विसणासं, देव धावून आले शीतळ उदक घे घे बोले, आपुल्या हाते विसणी घाली जनीच्या डोई पाणी, माझ्या डोईच्या केसासं न्हाणे नव्हते फार दिवस. इथे पांडुरंग माता आणि पिता दोघंही झालाय कसं बघा. तेणे मुरणी केशांचं का म्हणे उगीचं पैसं, आपुल्या हाते वेळी घाली जनी म्हणे माया. अशा अनेक तिला विसणाला पाणी देताना, तिची वेळी घालताना, तिच्या केसांना लोणी लावून दिलेलं आहे, अशी वेगळी सेवा करताना सुद्धा पांडुरंग आपल्याला इथे दिसतो. एकदा नामदेवांना
भेटावंसं वाटतं पांडुरंगाला. आणि पांडुरंग नामदेवांकडे गरुडाला पाठवतात. त्यावेळेला पांडुरंगाची राही बायको ती विचारते, एवढं मोठं कोण आहे की ज्याला तुम्ही गरुड पाठवताय आणि ये म्हणताय आपल्या भेटीला? तो म्हणतो, पांडुरंग म्हणतात, यावं जनीचा सखा नामदेव, त्याच्यासाठी मी हा गरुड पाठवतो. आता बघा तिथे त्या राहीला पण कसं तरी वाटलं. आणि आपण नेहमीच मुलांकडून एक गवळण म्हणून घेतो, त्यावेळेला रुक्मिणीबाई सुद्धा रुसलेल्या आहेत. ते कशा रुसल्या तर रुक्मिणी रुसली, कोपऱ्यात बसली, चला जाऊन पुसायला. ती कोण कुठली जनिका बनी, कोण कुठली जनी बनी, तिची वेळी बणी करायला जातो आणि मला विचारत पण नाही. एक तर रुक्मिणी अशी रागावलेली आहे बरं पांडुरंगावर. तिची कशी केली येणी फणी, दळण कांडण करून गेले लुगडी, म्हणजे दळलंय पण कांडण पण केलंय आणि आता लुगडी धुवायला तिच्यावर गेलाय माझा नवरा. असं तिला तो सात्विक संताप आलेला आहे रुक्मिणीला. आणि ती विचारते, हे लोकगीत आहे. ती गवळण म्हणजे ही लोकगीत आहे, पण त्या लोकगीतामध्ये रुक्मिणीच्या मनामध्ये आलेल्या भावना ज्या व्यक्त केल्या, पुढचंही कडवं ऐकण्यासारखं आहे. तो कोण कुठला तुकोबा वाणी, त्यानं म्हणून लिवली 4-2 गाणी. म्हणून त्याला काय विमान काढायचं, म्हणून काय त्याला 4-2 गाणी लिहिली असतील, म्हणून काय विमान पाठवायचं वैकुंठात ये म्हणून, आणि शिवाय फुकटात बसायला तिकीट नाही काही नाही, असं परत रुक्मिणी विचारते. परत मग शेवटी का तिला राग येतं, नाम्याच्या कीर्तनी जाऊन बसलाय, अंगात आल्यागत करायला लागलाय देव, प्रत्यक्ष देव असा अंगात आल्यासारखा करायला लागलाय त्याच्या कीर्तनात जाऊन. तरी बरं तिथं कबीर होता उचलून आणायला, देवळातनं पळून गेला आणि आता इथं देवळात आणून ठेवायला कबीर तरी होता तिथं. असं रुक्मिणी एका लोकगीतामधून आपल्याला ती भेटते. तर असं रुक्मिणी रुसते, प्रत्यक्ष राही रुसते, शंका घेते, विचारते, हे गरुड कुणाला पाठवताय, कोण कुणाची लुगडी धुवायला का जाता, कुणाची वेणी थोडी घालता वगैरे. पण भक्तीचा महिमा काय असतो, भक्तीचं दास्य काय असतं, दास्यातून केलेली भक्ती काय असते, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. या जनाबाईंच्या एकूणच या सगळ्या अभंगांमध्ये नामदेवांची प्रार्थना किंवा प्रतिज्ञा सुद्धा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगिली आहे. तसं नामदेवांच्या या एकूण कीर्तनाचा ब्रह्मानंद सुद्धा या सगळ्या जनाबाईंनी घेतलेला आहे. आणि जनाबाईंनी पांडुरंगाच्या घराचं, नामदेवांच्या घराचं पांडुरंगानं साकारणी केली. ते सुद्धा सगळं तो अभंगामध्ये लेखन केलं बरं, त्याचाही अभंग आहे. किंवा भिवरेला पूर आला आणि नामदेवांच्या सामन्यावरून भिवरेचं पाणी उतरलं, ही नामदेवांची योग्यता अधिकार सुद्धा जनाबाईंनी आपल्या अभंगामध्ये हा सगळा लिहून ठेवलेला आहे. एकदा बघा, आपण दिवाळीला आपल्या घरी आपल्या मित्रांना बोलवतो, कुणी मैत्रिणीला बोलवतो, कुणी नातेवाईकांना बोलवतो. हल्ली किती जण व्यस्तच आहे असं म्हणतात, रजाच नाही असं म्हणतात, लांब आहे असं म्हणतात आणि येतच नाही कुणी. इच्छा असते आपल्याला पण येत नाही कुणी. पण नामदेवांनी प्रत्यक्ष पांडुरंगाला बोलावणं धाडलं आहे आणि प्रत्यक्ष पांडुरंग आलाय की. आणि मग त्याचं वर्णन काय केलंय बघा, सण दिवाळीचा आला नामा राहुळासी गेला, हाती धरून देवासी चला आमूच्या घरासी, देव घरासी आळीले चंदन पाटी पैसविले, गोणाईने उटणे केले, दामा शेटीने न्हाणविले, पदर काढिला माथ्याचा, बाळ पुशीला नंदाचा, हाती घेऊन या पंचारती चक्र पाणी ओवाळती, देव जेवणी तृप्त झाले, दासी जनीने विडे दिले. म्हणजे विडे देण्याचं काम जनाबाईकडे होतं. आणि मग तेवढंच काम कशाला करू, एखादा अभंग लिहिते की म्हणून तिथं तो ती सगळे भावमाधुर्य जे आहे त्या कार्यक्रमामधलं, त्या सणामधलं, ते सगळं तिने या सगळ्या याच्यामध्ये अभंगांमध्ये लिहून ठेवलं. असं अनेक वेगवेगळ्या ठिकाणी तिनं अभंग जे लिहिलेले आहेत ते अनेक वेगवेगळ्या प्रसंगांमधले आहेत. थालीपाक आख्यान पूर्ण वाचण्यासारखं आहे. 13-14 अभंग आहेत. थालीपाक म्हणजे दुर्वास ऋषी जे दुर्योधनाकडे आले, दुर्योधनाने सेवा केली, ते प्रसन्न झाले. दुर्योधन म्हणाला, म्हणजे त्याला वर हवाय का असं दुर्वास ऋषीने विचारलं. हो म्हणाला. आणि दुर्योधनानं नेमकं पांडवांविषयीच काहीतरी
तो वर मागितला. तू पांडवांकडे आत्ताच्या आत्ता तुम्ही जा आणि त्यांची परीक्षा घ्या असं सांगितलं. आणि ती जी कथा आहे प्रत्यक्ष रात्री म्हणजे खूप वेळ झालेला होता आणि रात्री दुर्वासूची तिच्या झोपडीत आहेत, झोपडीच्या दारात उभे आहेत द्रौपदीच्या वनवासात, आणि ते म्हणतात आत्ता मला इच्छाभोजन पाहिजे. आणि हे इच्छाभोजन वाढण्यासाठी म्हणून द्रौपदी आत जाते. आत कण नाही अन्नाचा. तिनं तुळशीजवळ जाऊन आपल्या ऋषिकेशाची प्रार्थना केली. प्रत्यक्ष तो चक्रपाणी हाकेला धावून आलेला आहे. आणि मग तो म्हणाला एक ताट तरी मला वाढून दे. ती म्हणाली अरे काही नाहीच आहे घरात तर वाढू काय. तो म्हणाला तरीसुद्धा तू एक ताट घरातून आण. आणि तिनं जे घरातून ताट आणलं त्या घरामध्ये एक पान चिकटलेलं होतं. ते पान खाऊन श्रीकृष्ण ज्याला तृप्ततेचे ढेकर दिलेलं आहे. आणि मग अन्नाच्या राशी त्यांच्या घरामध्ये त्या झोपडीमध्ये द्रौपदीच्या समोर जे आलेले आहेत सुग्रास अन्न. दुर्वास ऋषी स्नान करून परत आलेले आहेत. त्या सुग्रासाने सगळ्यांचं पोट भरलेलं आहे. आणि अशा सगळ्या प्रसंगांवर जनाबाईंनी 13 अभंग लिहिलेले आहेत थालीपाकाचे. असेच अनेक विषयांवरचे परत वेगवेगळे अनुभव आपल्या अभंगामधून जनाबाईंनी केले. म्हणजे 25 प्रकार आहेत खरं तर जनाबाईच्या अभंगाचे. नामसंकीर्तनाचा महिमा आहे, विठ्ठल महात्म्य आहे, करुणा आहे, भेट आहे, भक्तवत्सलता आहे, मागणं मागितलं आहे, संतांची स्तुती आहे, आत्मस्वरूप स्थिती आहे, निश्चय आहे, उपदेश आहे, श्रीकृष्णाचा जन्म आहे, बाललीला आहे, बालक्रीडा आहे, ज्ञानदेवाची स्तुती आहे आणि सगळ्या संतांची चरित्र लिहिली. परत हरिश्चंद्र आख्यान आहे. ज्ञानदेवांच्या भावंडांचे जन्मसाल सुद्धा जनाबाईंच्या अभंगामध्ये आहेत. त्यावर अभंग लिहिलेले आहे. तीर्थावळीचे अभंग आहेत. तीर्थावळीचे अभंग नामदेवांनी भरपूर लिहिले, 25च्या वर जवळजवळ. पण यांनी 4 अभंगांमधून सगळं लिहिलं आहे. पांडुरंगाची आज्ञाच नव्हती तीर्थयात्रेला ज्ञानदेवांबरोबर नामदेवांनी जाऊ नये. इथं माझं कसं होणार असा पांडुरंगांना प्रश्न पडलाय नामदेवाला. मी जर नाही बघितलं तर माझा दिवस जाणार नाही चांगला, आणि म्हणून तू जायचं नाही असाच हट्ट होता. आणि मग त्याच्यावरती पांडुरंगाचा नकारातला होकार करण्यासाठी जनाबाईचं पुढारपण आहे. तिथे पाळणा आहे, पद आहे, दशावतार आहे, प्रारब्ध गतीवर आहे, गोणाईशी संभाषण केलेलं आहे, कूटरचना आहेत. अशा अनेक 25 एकूण विषयांवर 483 अभंग जनाबाईंनी लिहिलेले आहेत. पण या जनाबाईंना स्वतःची गाथा नाही. नामदेवांच्या गाथेमध्ये त्या समाविष्ट झालेल्या आहेत. जशा नामदेवांचं सगळं कुटुंब हे महाद्वाराच्या पायरीशी एकदम समाधीस्थ झालं. त्यात जनाबाई सुद्धा झाल्या. म्हणजे नामदेव 80 वर्षाचे असताना त्यांनी समाधी घ्यायचं ठरवलं. त्याबरोबर जनाबाईंनी पण समाधी घेतली. जिवंत समाधी या सगळ्यांची आहे. पण एकच सून नामदेवांची त्यावेळेला वाचली, कारण तिला दिवस होते, त्यामुळे ती माहेरी गेली होती, म्हणून तिला समाधी घेता आली नाही. बाकी सगळ्या कुटुंबाने पांडुरंगाच्या चरणी समाधी घेतली आहे. अजून जनाबाईचं मोठेपण वेगळेपण काय म्हणता येईल तर नामदेवांनी साधारण आपल्या आयुष्यामध्ये 4-5 वेळेला तीर्थयात्रा केल्यात. म्हणजे 18 वर्ष ते पंजाबातच होते 80 वर्षाच्या काळामध्ये. आणि शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थयात्रा काही महिन्यांच्या काही वर्षांच्या आहेतच. तर अशा काळामध्ये या जनाबाईंनी सगळं संघटन जे संतांचं केलं ते जनाबाईंनी केलेलं. जनाबाईंना तो अधिकार नामदेवांनी देऊन ठेवलेला होता. आणि त्यामुळं हे सगळं संतांचं संघटन, संतांना एकत्र करणं, संतांचे विचार ऐकणं, पंढरपूरच्या सगळ्या गोष्टी नीट चालल्या आहेत की नाही, दामाशेट्टी आणि गोणाई यांच्या कुटुंबामधलं सगळं दास्यत्व स्वीकारून सगळी कामं करणं हे तर आहेच. पण हे भक्तीची परंपरा नामदेवांची जी आहे ती ते नसताना जी पुढं नेण्याचं काम केलं ते जनाबाईंनी केलं. आणि हे त्यांचं मोठेपण आहे, हे वेगळेपण आहे. कारण स्वतःची प्रगल्भता तिथे वापरावी लागली. त्यावेळेला मोबाईल नव्हता. मोबाईलवर पटकन नामदेव असं झालेलं ही अडचण आहे काय करू असं विचारण्याची ताकद हेच नव्हती, मुभा नव्हती, काही साधनच नव्हती. आणि मग त्यावेळेला स्वतःच्या बुद्धीने स्वतःच्या कल्पनेने आपण समाज हा सगळ्यांनी कशा वाटेवर न्यायचा आहे, काय करायचं. आणि इतका सगळ्या समाजाचा रोग स्त्री म्हणून शूद्र म्हणून जसा तो तिला सहन करावा लागला तसं स्त्री जन्म म्हणावून न व्हावे उदास
असाही अभंग ती लिहिते आणि डोईचा पदर आला खांद्यावरी असंही ती अभंगामध्ये लिहून जाते. म्हणजे स्त्री समानता जी आहे तिची पहिली उद्गाती कोण असेल तर संत जनाबाई आहे. कारण आम्हाला सुद्धा बोलायचा अधिकार आहे, आम्हाला सुद्धा काही मतं मांडण्याचा अधिकार आहे, भरल्या बाजारात जाऊन काहीतरी म्हणायचा मला अधिकार आहे असं ठळकावून समाजाला सांगणारी संत जनाबाई. आणि म्हणून सगळ्याच याच्यामध्ये पांडुरंगाला शेवटी तिनं मागणं मागितलेलं आहे. पण हे मागणं कसं सगळ्या संतांनी एकेका अभंगामधून मागणं मागितलं. ज्ञानदेवांनी एक पसायदान मागितलं, ते मागणं आहे. पण जनाबाईंनी परत 5-6 अभंग दिलेत मागण्याचे. मागणंच मागणं, मागणंच मागणं. पण ते मागणं स्वतःसाठी नाही आहे. आणि जर स्वतःसाठी असेल तर मला तुझ्या चरणापाशी जागा दे असं आहे. मग त्याचं मला जे महत्त्वाचं वाटलं मागणं ते असं आहे, ऐसा बर देई हरी गाई नाम निरंतरी पुरवी असं माझी देवा जेणे घडे तुझी सेवा हेची आहे माझे मनी कृपा करी चक्रपाणी रूप न्याहाळू नित्य डोळा मुखी नाम लागो चाळा उदाराच्या राया दासी जणी लागे पाया. म्हणजे तुझंच नामस्मरण करण्याचं बळ मला येऊ दे, तुझंच नित्य निरंतर रूप मला समोर दिसू दे असं मागणं मागणारी जनाबाई ही अलौकिक होती. कारण भक्तीचं माधुर्य तिच्यामध्ये होतंच, तिच्या अभंगांमध्ये तिच्या शब्दांमध्ये आहे. तसं तिचं अलौकिकत्व तिच्या भावामध्ये ती एकरूप होऊन गेलेली आहे. दूध आणि साखर जसं वेगळं काढता येत नाही तसं पांडुरंगाला आणि जनाबाईला वेगळं काढता आलं नाही, नामदेवाला आणि जनाबाईला वेगळं काढता आलं नाही, ज्ञानदेवाला आणि जनाबाईला वेगळं काढता आलेलं नाही. आणि म्हणून हे भक्तीचं अलौकिकत्व जनाबाईंमुळे हे समाजासमोर जे आलं आणि ती जी भावमाधुर्यता जनाबाईंनी आपल्या वागण्यातून बोलण्यातून लेखनामधून जी जपलेली आहे तो भाव आजही आपल्याला आपल्या एकूण कोणत्याही कर्माच्या ठिकाणी, कारण जनाबाईंनी कर्मयोग मुक्त सांगितलेलं आहे, काम करता करता नाम सांगितलं, दळिता कांडिका म्हटलेलं आहे. तसं कोणतंही काम करताना जर आपणही असं नामस्मरण केलं तर आपल्याला सुद्धा निश्चितच एक दिवस पांडुरंग एक दिवस तरी, तिला रात्रंदिवस दिसत होता, आपल्याला एक दिवस तरी कदाचित आपल्या स्वप्नात तरी तो यावा अशी इच्छा आपण व्यक्त करूया. त्या मानाने आपण कामाला लागूया. आणि आपण दळिता कांडिता नाही, कारण आपल्या दळण वेळ काही नसतंच. मग आपण जे काही काम करतो त्या कामामधून तरी आपण अशा ईश्वराला शोधण्याचा प्रयत्न जरूर करूया. आणि म्हणून या जनाबाईंचं नामदेवांचं चरित्र पुन्हा पुन्हा वाचूया, ऐकूया एवढं सांगते. मला जे समजलेलं होतं जनाबाईची गाथा वाचून तेवढं थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हवं तर प्रत्येक अभंगांवरती अनेक वेगवेगळ्या गोष्टींमधून बोलता येण्यासारखं आहे. खूप काही तिनं सांगून ठेवलेलं आहे. कूटरचना म्हणजे जनाबाईला हे कळलं कसं, ती कोणत्याही विद्यापीठात गेली नाही, कोणतेही ग्रंथ चालले नाही, काहीच नाही. तरी कसं तर ज्या संत सहवासामध्ये ती राहिली, संतांचं बोलणं तिनं जे ऐकलं त्यामधून जे तिनं ज्ञान ग्रहण केलेलं होतं ते तिच्या शब्दांमधून तिनं परत आपल्यापर्यंत आणून ठेवलेलं आहे. हे तिच्याकडून आपण शिकूया आणि असं आपण सुद्धा सक्षम जनाबाई होण्याचा प्रयत्न करूया एवढं बोलते. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद देते आणि थांबते. जवळजवळ 1.5 तास राजश्रीताईंनी आपल्याला जनाबाईंच्या भावविश्वात नेलं आणि आपण रमून गेलो. तशी संतांची परंपरा असलेला आपला हा भारत देश, तर संतांनी आपल्याला काय सांगितलं तर भक्तीचं, आपल्याला भक्ती कशी करायची त्याचं ज्ञान दिलेलं आहे. समाजात दया, क्षमा, शांती या सगळ्याची आपल्याला त्यांनी आचार कसा करावा, विचार कसा असावा या सगळ्यांचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अनेक संतांची नावं घेता येतील. त्यामध्ये कानोपाला सुद्धा एका श्यामा नावाच्या गणिकेच्या पोटी ती जन्माला आली. पण तिला कशामध्ये स्वारस्य नव्हतं आणि केवळ पांडुरंगाची ओढ होती तिला. म्हणून एका वाणीबरोबर ती पंढरपूरला गेली आणि पांडुरंगाची भक्ती करत झाड बनवून त्याच्या चालत आहे. म्हणजे इतकं अनेक संतांच्या बाबतीत आपल्याला असं सांगता येईल. परवाच होळी पौर्णिमा झाली आणि आता एक अभंग म्हटला
तर राजश्रीताई मला म्हणाल्या की हा काही जनावेंचं नाही आहे, पण जनावेंचं नसेल, पण त्याच्यात जे सांगितलं की आपल्याला सत्कर्मांची रांगोळी काढायची आहे, सगळ्या विषयांचं पक्वान वाढायचं आहे, जे ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्यांची होळी करायची आहे, आणि हा सगळा आपल्याला संदेश सगळ्या संतांनी दिलेलाच आहे. तर त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहू शकतो. नंतर त्यांनी आपल्या सुरुवातीला सांगितलं की यादव कलामध्ये समाजाची परिस्थिती कशी होती. समाजाचं वैचारिकदृष्ट्या समाज मागास होता, काही त्याला कशाचा गंध नव्हता, पण ज्ञानदेवांनी नामदेवांनी या समाजाला कसं जागृत केलं आणि भागवत धर्माचा झेंडा लावला, आणि पुढं तुकाराम महाराजांचंही ह्या सगळ्या संतांचाच त्याला हातभार लागलेला आहे आणि आपला समाज जागृत झालेला आहे. तर उद्या तुकाराम बीज आहे, तर तुकारामांचं सुद्धा एक पुस्तक असताना मला त्याच्यामध्ये सदेह वैकुंठाला गेले म्हणजे नेमकं काय झालं, तर हे मी ते वाचत होते आणि तो प्रसंग मी 2-3 वेळा वाचला. तर त्याच्यामध्ये असं होतं की तुकाराम महाराजांचं शेवटचं कीर्तन चाललेलं होतं. तुकाराम म्हणत होते की आता माझी पोळवण करायची वेळ आलेली आहे, पांडुरंग मला बोलवतो आहे, मला जायचं आहे. आणि असं म्हणता म्हणता मी जाणार आहे, पण तुम्ही कोणी माझ्या मागून यायचं नाही आहे, मी एकटा जाणार आहे आणि तुम्ही राम पुजारी विठ्ठल 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 मला इथंच थांबायचं आहे. आणि असं म्हणता म्हणता कीर्तन करता करता तुकाराम महाराज उठले आणि ते तिथून निघून गेले. निघून गेल्यानंतर काय झालं असेल नेमकं हे सांगता येत नाही, पण अनेक जे लोकांचं बोलणं असतं किंवा थोडा मोठ्यांचे विचार असतात त्याच्यात असं म्हटलेलं आहे की तुकाराम पुढं वाराणसीला गेलेले असावे आणि गंगेच्या काठाने उत्तरेकडे गेल्यानंतर त्यांनी आपला देह ठेवला असावा, अशा प्रकारचा आशय त्या पुस्तकामध्ये होता. तर उद्या तुकाराम बीज असल्यामुळे त्यानिमित्ताने मला हे सांगावंसं वाटलं. तर राजश्रीताईंनी फारच भावपूर्ण असं आपलं व्याख्यान आपल्यासमोर मांडलेलं आहे. तर या संतांच्या विचारांचा विचार करत करत आपण आपला मार्गा करूया एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. आदरणीय राजश्रीताई, ज्यांनी हे सगळं घडवून आणलं त्या ज्येष्ठ अध्यापिका, काही जणांना आपला नामोच्चार केलेला नाही आवडत म्हणून मी असं म्हणते, पण आपल्या सर्वांच्या मनामध्ये त्यांनी घर केलेलं आहे हे निश्चित, आणि त्यांच्यामुळे आपण आज सगळेजण जवळजवळ 2 वर्ष हा सगळ्या आनंदाचा लाभ घेतो आहोत. आत्ताच आपण समाजाचा सासूरवास, समाजाचा विरोध, तरीही विठूच्या नामस्मरणात दंग, दळिता कांडिता मदतीस जनीच्या, अखंड उभा पांडुरंग, अशा संत श्रेष्ठ संत कवयित्री जनाबाई यांच्या भावभक्तीविषयी ऐकलेला आहे. कोरोनाच्या काळानंतर जेव्हा सर्व जनमानसातील आणि शाळा महाविद्यालयातील व्यवहार, अध्ययन, अध्यापन सुरळीत आणि नियमितपणे सुरू झालं, तेव्हा भाऊंच्या इहलोकीच्या प्रवासाला जेमतेम 1 वर्ष होत आले. 1 वर्ष पूर्ण होत आलेलं होतं. कधीतरी भाऊंनी अध्यापकांच्या बरोबर संवादात आपली इच्छा व्यक्त केलेली होती की आपल्या विद्यालयात वर्षातील प्रत्येक एकादशी आणि पौर्णिमेस, म्हणजे या भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या 2 तिथींच्या वेळी काही संस्कारक्षम उपक्रम सुरू करावे. पाहूया मनात माझ्या आहे, कोण माझी इच्छा उचलून धरतं आहे, पाहूयात आपण कोण केव्हा कशी कुठे कधी सुरुवात करेल हे मला आत्ता सांगता येणार नाही, पण माझी खात्री आहे, विश्वास आहे, कोणीतरी नक्कीच सुरुवात करणार आहे. आणि या ठाम विश्वासातून आपण हे सर्व आजपर्यंत 2 वर्ष अनुभवलेलं आहे. ज्येष्ठ अध्यापिकांनी यावर विचार केला, मनावर घेतलं. वर्षभर एकादशीस कीर्तन आणि यावर्षी पौर्णिमांचं महत्त्व असा उपक्रमही सुरू झाला. आजही आत्ता या क्षणी या सर्व उपक्रमात भाऊ देहाने जरी आपल्यामध्ये नसले तरी ईश्वरी अंशाने या मातृमंदिरात सदैव बरोबर आहेत आणि ते सुद्धा आपल्या जीवाचे काम करून ऐकतायत. त्यांच्या संदेशातून आपण पुढे जातोय आणि आपलं पाऊल पुढे ठेवतोय आणि त्यामुळेच आज आपण अभिमानाने म्हणू शकतो की मला कमीत कमी थोडं तरी मराठी येतंय आणि त्याचा मला माझ्या मातृभाषेचा अभिमान आहे.
प्रत्येक एकादशीला कीर्तन, प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व सांगणारी व्याख्यानमाला ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय आणि ज्येष्ठ अध्यापक यांनी मिळून सुरू केली। या दोन्ही उपक्रमाविषयी माझ्या मनामध्ये काही काव्यपंक्ती आलेल्या आहेत, त्या मी वाचून दाखवते। ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय अबालवृद्धांसाठी विविध संस्कारक्षम तसेच विज्ञानाभिमुख उपक्रम राबवणारी शाळा। संस्कारक्षम, विज्ञानाभिमुख आणि अबालवृद्धांसाठी उपक्रम राबवणारी शाळा कैलासवासी भाऊंच्या सहवासातून, विचार मंथनातून त्यांनी आम्हा सर्वांनाच लावला नित्य नवा, दिशादर्शक आणि चांगला विचार करण्याचा लढा। वाक्य थोडी मोठी आहेत, पण आपणही ज्येष्ठ झालेलो आहोत तेवढं समजून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे आणि अशी क्षमता देणाऱ्या ताई समोर आहेत, त्यांच्यासमोर मी फक्त म्हणण्याचं धाडस करते। सर्वच विषयांचा, परिस्थितीचा सर्वांगीण विचार करणारे आपले भाऊ म्हणजे नवनगर विद्यालयातील आधुनिक संत। सर्वच विषयांचा, परिस्थितीचा सर्वांगीण विचार करणारे आपले भाऊ म्हणजेच नवनगर विद्यालयातील आधुनिक संत महिन्यातून किमान एकदा तरी या मातृमंदिरात यावे। कथाकार, कीर्तनकार, दैनंदिन व्यवहारातील उपयोगी वचने ऐकवणारे, सांगणारे, ऐकणारे महंत अविरत श्रमावे, संघटित करावे हे भाऊंच्या जगण्याचे सूत्र। अविरत श्रमावे, संघटित करावे हे भाऊंच्या जगण्याचे सूत्र। याच त्यांच्या ध्यासातून जोडले त्यांनी आजी माझी पालक, हितचिंतक, देणगीदार, अनेक सेवाभावी मित्र। अखंड वर्षभर एकादशीला ऐकले सुश्राव्य कीर्तन आम्हा अध्यापकांबरोबरच येणाऱ्या परिचितांचेही झाले समाज प्रबोधन। वर्षातील सर्वच पौर्णिमांचे महत्त्व म्हणजे जणू वसिष्ठ विश्वामित्रांच्या तपश्चर्येचे दुधाळ चांदणे। वर्षातील सर्वच पौर्णिमांचे महत्त्व म्हणजे जणू वसिष्ठ आणि विश्वामित्रांच्या तपश्चर्येचे दुधाळ चांदणे। प्रत्येक वक्त्याने आपल्या बोलण्यातून उत्कंठा वाढवली, पुढच्या वेळी परत इथे येण्याची आपल्या मधाळ वाणीने। धन्यवाद। झालेला आहे प्रगत होण्यामध्ये। या परिसरात आलो की हे 30-35 वर्ष आम्ही ज्याच्या बेने एकत्रित काढलेले आहेत त्याचा सगळा चित्रपट डोळ्यासमोर आहे। त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, भरलेलं क्रीडांगण आहे, फुललेलं तंत्र शिक्षण आहे, सुरावलेलं गायन कक्ष आहे, असे आहेत। या सगळ्या गोष्टी आहेत। आपलं संबंध केंद्र हे परिपूर्ण असावं अशी भाऊंची नेहमी इच्छा असायची। म्हणजे आयुर्वेद अशा अनेक गोष्टी, ग्रंथालय समृद्ध, क्रीडाकुल, गुरुकुल अशा अनेक फांद्या फुटलेलं हे वृक्षच आहे। ह्या सगळ्यामध्ये आणि भाऊच्या सहवासात म्हटलं त्याच्या प्रत्येक वैचारिक आणि चिंतन परिषदेमधून त्यांनी उपक्रमाच्या विषयी जे जे काही बोललं त्याच्यामध्ये नेहमी कोणते उपक्रम असावे असं आम्ही नेहमी ऐकलेलं आहे। म्हणजे आत्ताचं हे जे काय उपक्रम 2 वर्ष चालले ती त्यांना व्हायलेली श्रद्धांजलीच आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे तोच त्याच्या पाठीमागचा हेतू आहे। त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने पुढे जाणं, याशिवाय श्रद्धांजली म्हणण्याचा दुसरा कुठला होता। हे सगळं चाललं पाहिजे, झालं पाहिजे। आणि कीर्तन आणि व्याख्यान हे समाज प्रबोधनाचं साधन असतं। ते पूर्वीच्याच काळी नाही, आताच्या काळात त्याची खूप मोठी गरज आहे। अनेक गोष्टी आपण सुद्धा अभ्यास करतो, वाचतो, पण सिद्धहस्तांच्याकडनं ते ऐकताना त्याचे खूप कानेकोपरे आपल्या लक्षात येतात। वाचताना सहजपणे असतो, पण त्याच्याचं चिंतन आपलं खूप विषय कमी पडतं। आजच्या व्याख्यानातनं सुद्धा जनाबाईंच्या आपण किती वाचलं असेल, पण आज त्याची किती अंग आपल्याला समजली, हे ह्या सगळ्या गोष्टी व्याख्यानातून समजतात। मला आठवतंय
गिरीशराव सुद्धा इथलं व्याख्यान संपवून खाली उतरले आणि आमच्याशी बोलत होते. ते सुद्धा म्हणाले, अहो मला पण खूप छान वाटलं. का त्या निमित्ताने माझा दयानंदांचा अभ्यास खूप परत छान झाला आणि म्हणजे त्यांचाही चिंतनाचा भाग वाढला. आपलाही दयानंदाच्या अभ्यासाचा अनेक प्रकारचा दृष्टिकोन आपल्यालाही समजला. अशा अनेक फायदे या सगळ्याच्यातून होतात. कीर्तनाचा संबंध तर खूपच आनंददायक गोष्ट होती. आज जसं राजश्री तशा त्यांच्या भगिनी त्यांनीही त्याच्यामध्ये खूप आनंद उठलेला होता. अनेक कीर्तनं छान झाली. कदाचित मी त्याच्यात अंशतः कमी पडले असेल उपस्थितीला, पण ते सगळं ऐकायला मिळायचं घरी येईपर्यंत. अनेकांच्याकडनं आज असं झालं ते तसं झालं. तर या सगळ्या गोष्टी असेच काही उपक्रम आपल्याला पुढेही करता आले तर त्याचंही चिंतन कदाचित पूर्ण होईल, तेव्हा आपल्या सगळ्यांपर्यंत येईल आणि एकही खुर्ची रिकामी राहणार नाही आणि आणखी वाढवलं असंही काहीतरी त्याच्यामध्ये आपण योजना करू आणि आनंद देणारं असं काही आहे ते आपण सतत चालू ठेवायचा प्रयत्न करू. कसं करता येईल, कोणाची हात आपल्याला मिळतील. चालत राहिलं तर आपल्यावर येणाऱ्या अनेक जण असतात, त्यांच्यातनं आपण हे सगळं उभं करूया, चालू ठेवूया. आजच्या व्याख्यानातून खूप आनंद मिळालेला आहे. अनेक गोष्टी तसंच पुढेही इतर कुठल्या कार्यक्रमातून आपल्याला मिळेल. वेगवेगळे उपक्रम आहेत. शिक्कामोर्तब झाल्याशिवाय आपण काही बोलू शकत नाही. पण या सगळ्याकरता त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनीही त्याच्यापासूनच दोन गोष्टी बोलल्या तशी मी विनंती करीन. आपल्या सगळ्यांनी याच्यामध्ये प्रेक्षकाचा सहवास हा खूप मोठा असतो, तर तोही घेतला. त्याचा आनंद व्यक्त करते आणि सुवासिनी त्यांना म्हणते तुम्ही जाग्यात बसून दोन गोष्टी बोलतात की त्याच्यामध्ये काही वेगळा आनंद इथल्या सगळ्यांना मिळेल. फायनली मी उभी आहे समारोपाला. सगळेजण कदाचित घड्याळाकडे बघत असतील, अरे बापरे आता तर 7:30 वाजले आणि या काय बोलणार आहे. 13 महिन्यांचा कालावधी संपला. लोक म्हणतात दुष्काळात 13वा महिना. यावर्षी आमच्याकडे हा 13वा महिना सुकाळासाठी आला. कारण हा 13वा महिना आला नसता तर आम्हाला जनाबाई कळली नसती हो. कारण जनाबाईंचं व्याख्यान झालं नसतं. तर या जनाबाईच्या व्याख्यानासाठी हा 13वा महिना आला. या 13 महिन्यांमध्ये या ठिकाणी 4 पुरुष वक्त्यांनी आपले विचार इथे मांडले. आपले आदरणीय संचालक डॉक्टर गिरीशराव बापट, डॉक्टर राजीव नगरकर, नरेंद्र नायडू आणि किसन महाराज चौधरी. या चौघांचे विषय वेगवेगळे होते. जसं आता सांगितलं की गिरीशरावांनी महर्षी दयानंद, खरोखर महर्षी दयानंद सुद्धा आपण फार वाचले नव्हते, पण ते आपल्याला खूप उलगडून छान कळले. मागच्या महिन्यामध्ये नायडूंनी तर आपल्याला आनंदाची सफर घडवली. याच्या व्यतिरिक्त 8 महिला, आता तुम्ही म्हणाल 8 आणि 4 12 झाले, 13वा कुठून आला. तर 8 महिलांमध्ये एका महिलेने 2 वेळा या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहेत. कल्पना क्षीरसागर, त्या 2दा या ठिकाणी आलेल्या होत्या. समर्थांची बलोपासनापासून सुरुवात झाली. समिताताई टिल्लू, सुरेखाताई कटारिया, अर्चनाताई वर्तीकर, कल्पनाताई क्षीरसागर, आपल्या अश्विनीताई, या सगळ्यांच्या ह्याच्यात आज राजश्रीताईंनी या शिरापेचा मुकुट रोवलेला आहे असं मी म्हणेन. या सगळ्यांच्या प्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. नेहमीच समाज प्रबोधन करणारं हे व्यासपीठ म्हणजे आपलं मातृमंदिर आणि समाज प्रबोधनाची प्रेरणा देणारं हे व्यासपीठ म्हणजे आपलं मातृमंदिर. आणि कालच सावरकर सिनेमा बघितला, त्यामुळे अखंड भारताचं स्वप्न अधिक जोमाने डोळ्यासमोर येणारं हे आपलं अखंड भारताची ही प्रतिमा नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहिलेली आहे. मागच्या वर्षी कीर्तन झाली, प्रत्येक कीर्तनाला मी उपस्थित नाही राहू शकले, पण यावर्षी मी प्रत्येक व्याख्यानाला होते.
या 13 महिन्यांच्या व्याख्यानातून मी काय शिकले, तर मी थोडीशी, मला सगळ्या जणी शाळेत असतानाही म्हणायच्या आणि आजही म्हणतात की तू डिजिटली फारच प्रगल्भ आहे. किती आहे मला माहिती नाही, पण त्या म्हणतात असं. तर मी यावेळेला शिकले ते जास्त. मागच्या वर्षी सगळ्या ज्या निमंत्रण पत्रिका येत होत्या त्या आपल्या संगणक विभागाकडून येत होत्या. याही वर्षी संगणक विभागाने हात पुढे केला होता, पण मी तो नम्रपणे नाकारला. म्हटलं मला करू देत. आणि दर महिन्याचं जे निमंत्रण पत्र होतं ते मी केलं होतं पहिल्या दिवसापासून. या शेवटच्या महिन्यात मी खूपच काही शिकले, कारण या शेवटच्या महिन्यात त्या निमंत्रण पत्रिकेत मी जनाबाईचा फोटो ऍड करू शकले. म्हणजे हे माझे शिक्षण झालं. 13 महिने माझं शिक्षण होत होतं. आणि ज्या वेळेला आपला हा उपक्रम म्हणजे ठरायचं की आज हे व्याख्यान आहे, या महिन्यात हे व्याख्यान आहे, तर मी जवळजवळ 3 आठवडे त्याच्यात असायची. आता हे करून बघूया, ट्रायल अँड एरर बेसिसवर. आपण काही एक्सपर्ट नाही आहोत याच्यामध्ये, पण ट्रायल अँड एरर बेसिसवर चालू असायचं. शेवटचे 8 दिवस राहिले की पाचव्यांचा फोन यायचा, अहो काय झालं, आपलं निमंत्रण तयार झालं की नाही. म्हटलं हो झालं, थांबून करते. त्यातून असं झालं की कवी मन तर माझा आहे, पण प्रत्येक वेळी प्रत्येक विषयावर नवीन 2 का होईना वेगळ्या ओळी सुचल्या. कधी 2 ओळी, कधी 4 ओळी, त्या सुद्धा त्या निमंत्रण पत्रिकेवर आलेल्या होत्या. म्हणजे प्रत्येक विषयामध्ये शिरून त्या विषयाचं काहीतरी ज्ञान घेण्याचा, त्याच्यातून काहीतरी शोधण्याचा तोही प्रयत्न मी व्याख्यानापूर्वी केला. आणि व्याख्यानातून खूप काही गोष्टी अधिकाधिक इथे उलगडत गेल्या. प्रत्येक वेळी व्याख्यानाला किती संख्या असेल ही चिंता मला आणि पानसेबाईंना कायम असायची. 2-2 दिवस आधी, 3 दिवस आधी फोन असायचे. कधी कधी त्या दिवशी, अहो साहेबाई आज तर याचंही आलेलं आहे, मी नाहीये, त्याचंही आलेलं आहे, मी नाहीये, हाही नाहीये, तोही नाहीये, काय करायचं. असं तर म्हटलं आपण तर 4 जणी असणार. आणि आपण वक्त्यांना काही असा शब्द नाही दिलेला की बाबा मातृमंदिर पूर्ण भरलेलं असेल आणि त्यांच्यासमोर तुम्हाला व्याख्यान द्यायचे, असं तर काही नाहीये. जे खरोखर मनाने येणारे आहेत, जे मनापासून ऐकणारे आहेत, ते नक्की येणार आहेत. आणि त्या पद्धतीने आम्ही दोघीच एकमेकींना दिलासा द्यायचो. आणि चला बघूया किती भरतंय मातृमंदिर. पण थोडासा खेद व्यक्त करावासा वाटतो की 25च्या वर संख्या या 13 महिन्यात एकदाही गेली नाही. म्हणजे अगदी गिरीशरावांच्या व्याख्यानाला सुद्धा नाही. तेव्हा तरी असं वाटलं होतं की किमान गिरीशरावांच्या व्याख्यानाला तरी अधिकाधिक अध्यापक इथे असतील, पण नाही घडलं. ठीक आहे, कालायत असल्यानं महा. पण सातत्याने अगदी व्यवस्थित या सगळ्या व्याख्यानांचे रेकॉर्डिंग करण्याचं काम समाधान सरांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं. त्याचं समाधान आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते. त्याचप्रमाणे दर व्याख्यानाच्या आधी पद्य हे तर प्रबोधिनीचा प्राण आहे, प्रबोधिनीचा आत्मा आहे. हे पद्य सुद्धा विष्णुबंध कुलकर्णी, त्यांच्या पत्नी अनघाताई आणि त्यांच्या बरोबर असलेली कोमल, जिचा खरोखर कोमल असा आवाज आहे. आजच फक्त अनघाताई नव्हत्या, त्यांनी मला दुपारी मेसेज केला की या तुमच्या 13 महिन्याच्या आपल्या प्रत्येक सहवासामध्ये मीही खूप काही शिकले, मला आपण संधी दिली, मी सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांच्या समोर गाऊ शकले, थोडासा मला समाधिकपणा आला, पण आज माझी तब्येत जरा बरी नसल्यामुळे आज मी येऊ शकणार नाहीये. तर आज त्यांचा आवाज नक्कीच आम्ही मिस केला. पण त्याही उभयतांच्या प्रती आणि कोमलच्या प्रतीही मी नक्कीच कृतज्ञता व्यक्त करेन. अगदी नियमितपणे येणारे श्रीयुत पुरतांबेकर यांच्याविषयी निश्चित मी कृतज्ञता व्यक्त करेन. कारण बाकी आपण सगळ्या जणी येतोच. प्रबोधिनी आपली आहे, आपले काय मातृमंदिराकडे कधी पाय वळतात, कधीही यावंसं वाटतं, आपलं हे व्याख्यान आहे म्हटल्यावर आपण येणार. परंतु प्रत्येक व्याख्यानाला अगदी नियमितपणे उपस्थित असणारे श्रीयुत पुरतांबेकर यांच्याविषयी निश्चितच मी कृतज्ञता व्यक्त करेन.
13 महिन्यांचा काळ संपला. जे ठरवलं होतं ते या वर्षाचं संपलंय. मी मगाशीच म्हटलं की सध्यापुरता आम्ही पूर्णविराम घेणार आहोत. पुढे काय करायचं ते अजून निश्चित केलेलं नाही. एकत्रितरित्या अजून ह्या सुद्धा 13 महिन्याचा गोषवारा एकत्रित आम्ही केलेला नाहीये की कशा पद्धतीने झालेला आहे, काय झालंय, पुढे काय करायचंय. आता एकदा एकत्र बसून या सगळ्याचा विचार विनिमय करणार आहोत. याच्यात पानसेबाईंना बरेचदा येता आलं नाही, त्यांच्या तब्येतीचं कारण झालं. त्याचं एक खरोखर फार वाईट वाटलं की इथे जेव्हा व्याख्यान सुरू असणार आहेत तेव्हा खरं तर पानसेबाईंचा आवाज सगळ्यांच्या समोर यायला हवा होता. कधी ना कधी कुठल्या तरी निमित्ताने समारोपाला म्हणा किंवा प्रस्तावनेला म्हणा. पण ज्या दिवशी त्यांना जमलं त्या दिवशी त्या अगदी मला आनंदाने फोन करून यावेळेला मी येणार आहे बरं का म्हटलं. ते यावेळेला कदाचित नाही जमणार बरं का. एका व्याख्यानाला फक्त मी आले नाही कारण मी पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्यावेळेला. तेव्हा त्या मला आपल्या उभारी देत होत्या. नाही नाही तुम्ही ना पौर्णिमेपर्यंत बरं होणार आहात, तुम्ही येणार आहात सांगता येत नाही. आणि खरं नाही येऊ शकले. त्यावेळेला मी हॉस्पिटलमध्येच होते, डिस्चार्जच मिळालेला नव्हता. पण या सगळ्या अनेक ज्या ज्या अडचणी आल्या त्या सगळ्या अडचणींवर मात केलेली आहे सगळ्यांच्या सहकार्याने. 13 महिन्याचा कालावधी संपलेला आहे. या मातृमंदिरात नेहमीच आम्ही नतमस्तक होतो. या मातृमंदिरातून मिळालेला संदेश, माननीय भाऊंनी दिलेला विचार, त्याच विचार प्रणालीवर आजही आम्ही चालतोय. त्यांनी घालून दिलेल्या रस्त्यावर आम्ही पुढे जातोय. केव्हाही कोणतीही गोष्ट काहीतरी अनुचित घडली तर आम्ही कायम लक्षात ठेवतो की अरे नाही भाऊंनी आपल्याला हे सांगितलेलं होतं. इतरांनाही आम्ही ते सांगतो आहोत. आम्ही चालवू हा पुढे वारसा असं म्हणून आम्ही हा 1-2 वर्षांचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्यातून भाऊंच्या विषयी कृतज्ञता आणि भाऊंविषयी श्रद्धांजली व्यक्त केलेली आहे. ती भाऊंपर्यंत नक्की पोहोचली असेल आणि आपण सगळेजण ह्याच्यामध्ये सहभागी झालात. आणि आज राजश्रीताईंनी खरोखर आपल्याला जनाबाई म्हटलं की फक्त मला तरी एवढी एकच ओळ माहिती होतं, ती कोण मेली जनी का बनी, तिची कशी केली वेगळी. पण ती जनी बनी अशीच रुक्मिणीच्या मनातली एक अशी अवदसा कदाचित अशी डोक्यात होती. पण आज त्या जनाबाईचं भावविश्व अतिशय उत्तम पद्धतीने राजश्रीताईंनी आपल्या पुढे मांडलं आणि ते भावविश्व खुलवलं. आपण नक्की हा विचार मनामध्ये खोळवत आज घरी जाणार आहोत. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी असं म्हणेन की अलकाताईंनी किंवा आता परत अलकाताई नाही, परत येण्याचा त्रास देत नाही, सुनंदाताईंनी त्यांना श्रीफळ आणि आपली भेट छोटी स्वातलं प्रेमाचं प्रतीक त्यांना अर्पण करावं आणि राजश्री त्यांनी ते स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. आता विश्वात्मके देवी येणे माध्यन्ते दोषावरी दोषोनी मदया